एकच वादा शिवाजीराजे, एकच वादा अमरराजे, कोण म्हणता येणार नाही कोण म्हणता येणार नाही जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, एकच वादा शिवाजीराजे, एकच वादा अमरराजे, एकच वादा अमरराजे, एकच वादा अमरराजे। 370 कलम जे रद्द केलेले त्यातला जो बी मुद्दा आहे की त्या काश्मीरमध्ये इतर कुठल्याही राज्यातल्या भारतीय माणसाला प्रॉपर्टी घेता येत नव्हती, तो फक्त कायदा त्यांनी तो कलम त्यांनी वगळलं आणि फक्त भारतामध्ये दोनच माणसं अशी होती की तेच फक्त प्रॉपर्टी घेऊ शकतात, ते म्हणजे अदानी आणि अंबानी। अदानींनी का घेतली तर आपल्या बॅटरीमध्ये जे लिथिनियम सापडतं त्या काश्मीरमध्ये ज्या ज्या प्रॉपर्टीमध्ये लिथिनियम आहे त्या सगळ्या प्रॉपर्ट्या अदानींनी घेतल्या आणि मोदी सरकार आता म्हणते की तुम्ही बॅटरीच्या गाड्या वापरा, म्हणजे हे घर कोणाचं भरतं ते अदानीचं। सर्वसामान्यांना त्याचा काय फायदा, तिथल्या स्थानिक जे काश्मीरी जनता आहे त्यांचा काय फायदा झाला? काँग्रेसचे राहुल गांधी वगैरे आतापर्यंत म्हणत होते की मोदी 370 काढूच शकत नाही, तिथं काँग्रेसमध्ये याच्यात काश्मीरमध्ये रक्ताचे पाठ वाहतील। आज मोदींनी एवढा मोठा निर्णय घेतला, हे बोलतात की भाजप या ठिकाणी संविधान बदलणार आहे किंवा घटना बदलणार आहे। मोदींनी तर 370 काढून हे सिद्ध केले देशामध्ये की सर्व देशात मी एकच संविधान लागू केलंय। ज्या काश्मीरमध्ये वेगळे रूल्स होते, वेगळ्या प्रकारचा झेंडा आपल्या देशाचा फडकावला जायचा, तिथं आज आपला तिरंगा फडकावला जातोय, याच्यापेक्षा अभिमानास्पद काय असू शकतं? आणि आपले विद्यमान खासदार म्हणतात माझ्या आयुष्यात काय बदल झाला त्या 370 हटवल्यामुळे। काश्मीरमध्ये जाऊन बघा, तिथली सामान्य जनतेला विचारा की त्यांच्या आयुष्यात काय बदल झालाय। आज तिथल्या 5-10 वर्षाच्या पोराच्या हातात दगड होतो आणि ते आपल्या आर्मी ते दगड फेकत होते, आज तिथले सगळं काही चेंज झालंय, तिथं बॉम्ब तर काय आता फटाका सुद्धा फुटत नाही, अशा अवस्था आहे असतील। यांनी काय अशा घोषणा दिल्या 400 पार जर झाले तर संविधान सुद्धा हद्दपार होणार आहे। त्यामुळे जनतेला माझी तुमच्या माध्यमातून एक विनंती आहे की जर संविधान वाचवायचं असेल तर यांना कुठेतरी थांबवलं पाहिजे। हे आरोप करतात की यांनी संविधान बदलले, तर संविधानामध्ये 370 कलम हटवल्यामुळं कोणताही बदल घडला नाही, तर आपल्या पूर्ण देशाला एक संविधान लागू झालंय जे की जम्मू काश्मीरमध्ये वेगळं होतं आणि बाकीच्या राज्यांमध्ये ते वेगळं होतं, परंतु नाही तर देशाची तिसरी फाळणी होणार होणार होणार। कारण ते आज मुस्लिमांना म्हणतात की हे नकोय, मग हे जाणार कुठं 25 कोटी लोक, म्हणजे यांना दुसरा देश द्यायचा, दुसरा स्टेट करायचा, म्हणजे हे फाळणी करायच्या मागे लागलेले। यांच्याकडे कोणता मुद्दा नसल्याने हे म्हणतात की फाळणी होईल। खरं काँग्रेसच्या काळामध्ये 72 वेळा संविधान बदलण्याचं काम त्यांनी केलं आणि ते आज मोदीजींवरती आरोप करतायत, तर मोदीजींमुळे संविधान सुरक्षित असेल आणि सर्वात देशातील जनताही सुरक्षित आणि सुविचारी असेल। PFI सारख्या संघटना आहेत, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, की ज्यांची मागणी होती, ज्यांचं टार्गेट होतं की या देशाची अजून एक फाळणी झाली पाहिजे, आम्हाला विशिष्ट प्रदेश पाहिजे, त्या संघटनांवर बंदी घालण्याचं काम सुद्धा मोदी सरकारने केलेलं आहे। आणि हे विरोधक म्हणतात की देशाची पुन्हा पाहणी करणारे ते बिनबुडाचे आरोप आहेत पूर्ण, असं आम्हाला। आणि कोल्हे हे कुठेही फिरकले नाही, काही नाही, 1 रुपयाचा निधी दिला नाही, त्यामुळे ते अभिनेता म्हणून शोभतात। त्यांनी चित्रपट सृष्टीमध्येच छान दिसतात, मेकअप आर्टिस्ट आहेत, छान घोडीवर बसून खेचरवर बसून बैलगाड्याची बारी जुंपणारे ते खासदार आहेत। त्यांनी कधी काही कुठला ठोस मुद्दा संसदेमध्ये मांडला नाही। आम्हाला नेता पाहिजे, पण आज अभिनेता म्हणून त्यांनी जी समाजामध्ये छाप पाडलेली आहे, त्यांनी पूर्ण सगळी संस्कृती, शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे घराघरापर्यंत पोहोचवले। अनाजी पंत हा सगळ्या घराघरापर्यंत पोहोचवलेला आहे आणि आज बीजेपी मध्ये असे हजारो अनाजी पंत फिरतायत। हे अपोजिट पार्टीचे जे बोलतायत की अमोल कोल्हे हा एक नाटककार आहे, एक मेकअप आर्टिस्ट आहे, होय त्यांनी मगाशी आरोप केले होते, तर हा आरोप पूर्णपणे खोटा आहे। जो माणूस छत्रपती संभाजी महाराज 147 देशांमध्ये पोहोचतो तो नाटककार कसा असू शकतो, तो मेकअप आर्टिस्ट कसा असू शकतो? मला एक तुम्ही सांगा ना, आता गेल्या पंचवार्षिक वर्षामध्ये अमोल कोल्हे कुठे होते? त्यांनी कोरोना काळामध्ये जनतेला दिसले का ते? 15 वर्ष आढळराव पाटील कुठे गेलते हे आता विचार आम्हाला म्हणतात का खासदार साहेब नव्हते 5 वर्ष, आढळराव पाटील कुठे होते 15 वर्ष, कुठे गेलते ते? हे बाकीचं बोलत नाही, हे 370 करतात। 370 वाला सिलेंडर आज 1200 रुपयापर्यंत गेला, त्याचं काय ते बोलत नाही, डिझेलचं बोलत नाही, पेट्रोलचं बोलत नाही, खासदार नाही आल्या, आता खासदार काय गल्ली बोळात फिरवायचे काय आम्ही इथं? सगळे बिनबुडाचे आरोप आहे। मी तुम्हाला सांगतो, अभ्यास कमी आहे त्यांचा। 2004 साली काँग्रेसचं सरकार होतं, 35 रुपये पेट्रोल होतं,
आणि 2014ला जेव्हा त्यांचं सरकार गेलं भाजपचं आलं तेव्हा 75-76 रुपये पेट्रोल होतं. दुपटीपेक्षा जास्त रेटनी पेट्रोल वाढलं. मग 2014ला भाजपचं सरकार आलं, मग 76 रुपयाचं ते डबल झालं की 140, 150, 104 वरच आहे ना. मग त्यांची ज्या काळात ज्या प्रमाणात महागाई वाढली त्या ह्या काळात महागाईच वाढलेली नाहीये. आणि रोजंदारी 2004 साली किंवा 2014 साली जी होती त्याच्यापेक्षा जास्त महागाईपेक्षा जास्त रेटनी वाढली आहे ना. रोजंदारी वाढली आहे, तुमच्या जमिनीच्या किमती वाढल्यात, घराच्या किमती वाढल्यात. आजच्या काळात बँकेत पैसे ठेवले तर 7-8 वर्षात डबल होतात. त्या प्रमाणात तर महागाई वाढलेली नाही. हे सगळे बिनबुडाचे आरोप आहे. मोदींच्या काळात देश सुरक्षित आहे. पाकिस्तानमध्ये जाऊन बघा म्हणावं, शेजारचे जे आपले दुश्मनच्या कंट्री आहे चायना, पाकिस्तान, तिथं जाऊन बघा काय अवस्था आहे. अमेरिकेसारखा देश महासत्ता असताना तिथं ज्या प्रमाणात महागाई आहे त्या प्रमाणात आपल्याकडे नाहीये. त्या देशांवर आज कर्ज आहे. आपल्या देशात सगळ्या सुखसोयी सगळं काही आहे. आजच्या काळात बघा 2014 मध्ये कोणत्या माणसाला अँड्रॉइड म्हणजे विशेष गोष्ट वाटायची. आज प्रत्येकाकडे अँड्रॉइड आहे. त्या काळात 2 GB डाटा 200-400 रुपयाला भेटायचा, महिनाभर वापरायची लोक. आता डेली 2 GB डाटा भेटतोय त्या पैशात. याच्यापेक्षा जास्त काही स्वस्ताही पाहिजे तुम्हाला. आढळराव दादांना या लोकांना कधी सुचलं हे की ज्यावेळेस कोल्हेंचं संसद रत्न पुरस्काराची वाहवा व्हायला लागली त्यावेळेस, आणि या गाड्यावाल्यांचं मला विशेष वाटतं की ज्या गाड्या फोडायचा वादा दादांनी केला होता तेच घड्याळ दादा कपाळाला लावून हिंडतं ते. हे दुर्दैव यांचं आहे, आमचं नाही. आढळराव पाटील फक्त स्वतःची आणि स्वतःची निवडणूक लढवतात. माझं चॅलेंज आहे, 15 वर्ष मी आढळरावांबरोबर होतो, हे सगळे आत्ता आलेत. आढळराव दादांनी 15 वर्षामध्ये संसदेमधून किती निधी आणला हे सांगा. कारण यांना आमदार आणि खासदार याच्यातलं जर या कार्यकर्त्यांना फरक कळत नसेल तर हे देशाचं दुर्दैव आहे. खासदार हा कायदे मंडळाचा सदस्य असतो, त्यांनी कायदे बनवायचे असतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, इलेक्शन लागलेलं आहे 2024चं आणि शिरूर शहरामध्ये आपण आहोत. विसावा हॉटेल आसपासच्या परिसरामध्ये आपण नागरिकांचे मतं जाणून घेतोय की यंदाचा कौल जो आहे तो नागरिक कुणाला देणार आहेत. तर या ठिकाणी शिरूर शहरामध्ये बीजेपी म्हणजे महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत ते आपला प्रचार करताना आपल्याला दिसलेले आहेत. तर सगळ्यात पहिलं कोण बोलेल? आपण बोलताय? ओके मॅडम, सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा. माझं नाव प्रिया बिरादार, मी शिरूर शहर महिला अध्यक्ष आहे बीजेपीची. तर सगळ्यात महत्त्वाचं या इलेक्शनमध्ये महायुती आहे हे आपल्याला सगळ्यालाच कळते. वरती मोदी सरकारांनी जर सगळ्याला सोबत धरून चालले तर आमचे होणारे खासदार शिवाजीराव आढळराव दादा हेही सगळ्याला सोबत घेऊन चालणारेच खासदार आहेत हे आम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळे आमचा सगळ्यांचा पाठिंबा आणि शिरूर शहराचाही हा खासदारांच्या बाजूनीच असणारे आढळराव दादांच्या. आणि राहिलं मोदींच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर मोदीजी हे पहिल्यापासूनच रामांच्या विचारांचे आहेत. त्यांनी आज जे काही केलंय देशासाठी समाजासाठी हे कुठलाही पक्ष कुठलाही माणूस करू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं आपण म्हणतो की आम्हाला सुरक्षित राहायचंय. अरे तुम्ही फक्त गावातला किंवा तुमच्या कॉलनीतला तुमच्या शहरापुरता विचार करू नका. आज मोदीजींनी देश सुरक्षित ठेवलाय. एकदा काय बॉम्बस्फोट झाला आम्ही घरात घुसून त्यांना मारले, हे सगळ्याला तुम्ही लक्षात घ्या. घरात घुसून मोदींनी मारण्याची हिंमत ठेवली. तर असं आमच्या देशावर काहीही झालं तरी आमच्यात ती हिंमत आहे. आणि आमचे जे खासदार आहेत हे मोदीजींच्या विचाराचेच आहेत. त्यामुळं आम्हाला आमच्या आढळराव दादांनाच खासदार बनवायचं आहे आणि आम्ही आमच्या दादांनाच खासदार बनवणार ही आम्ही तुमच्या सगळ्यांना. तर मॅडम, तुम्ही आता म्हणालात की मोदी सरकारने खूप चांगलं काम केलेलं आहे. निश्चितपणे भारतीय जनता देखील ते सगळं पाहत आहे. परंतु आपण पाहतोय की बेरोजगारीचं प्रमाण जे आहे सध्या वाढते भारतामध्ये, हे तर आपल्याला मान्य करावं लागेल. थोडी शेतीची अवस्था देखील ग्रामीण भागामध्ये थोडीशी कमकुवत आहे. तर काय वाटतंय तुम्हाला की मोदी सरकारने काही पावलं उचलायला हवीत का या संदर्भात? उचलणार ना, नक्कीच उचलणार. कारण आता आपण पाहतो 10 वर्ष जे मोदीजींनी काम केलंय ते वरती सगळं वरती आता शहरी भागात बघा, ग्रामीण भागात आहे हे आम्हाला मान्य आहे. पण 10 वर्षात मोदीजींनी फक्त देश सुरक्षित ठेवण्यासाठी जे काम केलंय ते आता ह्या पंचवार्षिक मध्ये मोदीजींचा पूर्ण फोकस हा ग्रामीण भागात असणार आहे. कारण आधी देश वरती सुरक्षित राहणं गरजेचं होतं. वरतीच देश सुरक्षित आहे तर आपला शेतकरी सुरक्षित आतमध्ये राहणार आहे. त्यामुळे आता जे 10 वर्ष काम झालं हे वरच्या लेवलला झालं. आता फक्त मोदीजींचं काम हे ग्रामीण भागातल्या लोकांसाठी असणार आहे आणि हे आम्हाला आमच्या मोदींजीवरती विश्वास आहे आणि ते होणारच आहे. चला, तर अजून काही लोक या ठिकाणी आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. तुम्ही बोलताय? ओके, सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा. नमस्ते, मी रेश्मा रफिक शेख. अच्छा, आणि का असं वाटतं की यंदा मोदी सरकारलाच आपण वोट करायचं? का नाही, द्यायलाच पाहिजे. कारण की कसं आहे की जेव्हा आपण समजा काँग्रेस सरकारच्या वेळेस शौचालय नव्हते, महिलांना सकाळी उठल्यानंतर संध्याकाळपर्यंत वाट बघायला लागायची, शौचालयाला ते रस्त्यावर बसायचे. त्या इतक्या लज्जास्पद गोष्ट आहे.
पुरुष जाताना ते मान खाली करून बसायचे. जेव्हा गॅस नव्हता, बायकांना स्वयंपाक करायला, पुरुषांना काय पाहुणे आले स्वयंपाक करा, महिलांना काय बोलता यायचं नाही, चुलीवरती स्वयंपाक करायचा. त्यामुळे धूर आहे, धुरामुळे ते डोळ्यात ते नासूर झाले. नळाला पाणी नव्हतं, विहिरीवर जायचं, 3-3 हांडे आणायचे डोक्यावरती, मग ते करायचं. मग आमच्या सरकारने काय केलं, सकाळी उठल्यापासनं तो झोपेपर्यंत, सकाळी उठलं की पहिले तोंड धुवायचंय तर नळाला पाणी, शौचालयाला जायचंय बाथरूम आहे, स्वयंपाक करायचा गॅस आहे, घरकुलची योजना आणली. काय नाही आणलं तुम्ही हेच विचार करा ना. ओके. आणि आता जे विरोधी पार्टीचे आहेत ते असं म्हणत आहेत की गॅस जो होता तो पूर्वीच्या काळी काँग्रेसच्या सरकारमध्ये कमी होता रेट, आता त्याचे रेट जे आहेत ते वाढलेले आहेत, म्हणजे एकंदरीत महागाई वाढतीये. काय सांगाल एक गृहिणी म्हणून यावर कसा प्रकाश टाकाल? आता महागाई वाढली हे त्यांना वाटतंय, आम्हाला वाटत नाहीये. गॅस आहे, गॅस महाग झालाय, मग तुम्ही हे म्हणताय का आम्हाला धान्य फ्री भेटतंय? कोरोनाच्या वेळेस तुम्ही वॅक्सिन घेतलीये, तुम्ही काही हे फुकट घेतलंय ना, तुम्ही पैसे देऊन घेतले का? जेव्हा मोदी सरकारने वॅक्सिन दिली तेव्हाच आपण राहिलो ना. आता बघा बाहेरच्या देशात वॅक्सिन घेतली, किती लोक मेली, काय मेली. मग आपल्या प्रदेशात वॅक्सिन गेली, मोदी सरकारने वॅक्सिनचं केलंय, मग ते तुम्ही विचार करता, मग ते पैसे देऊन केलंय का? जे विरोधी पक्ष आहेत त्यांनी सुद्धा वॅक्सिन घेतली आहे, जे आपले जे कार्यकर्ता आहे ना त्याच्यापेक्षा आधी त्या लोकांनी वॅक्सिन घेतली आणि म्हटलं की आम्ही घेतलेली नाही. चला, तर मग देशभरामध्ये महागाई नाही असं आपलं म्हणत नाही, अजिबात नाही. ओके, ठीक आहे. तर इतर देखील काही कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा. अंजली मयूर थोरात, मी माजी नगरसेविका, शिरूर नगरपालिका. आणि काय वाटतंय आता हे जे 5 वर्ष होते आणि याच्या अगोदरचे 15 वर्ष आढळराव पाटील होते, तर काय वाटतंय तुम्हाला की किती फरक जाणवतो ह्या 5 वर्षांमध्ये? मला तर असं वाटतंय की सगळी शिरूरची जनता म्हणतीये की शिवाजीदादा आढळराव पाटील हे खासदार नसतानाही शिरूर शहरासाठी भरपूर विकास कामं ही दादांनी केलेली आहे. आणि आता सुद्धा खासदार नसताना सुद्धा ह्या जेव्हा अमोल कोल्हे सुद्धा खासदार होते तेव्हा शिरूर शहरासाठी निधी हा आढळरावांनीच दिलेला आहे. तर मग असं वाटतंय त्यासाठी आपण आढळरावांना सगळे सपोर्ट करतो. 100% आम्ही जसा शिरूर शहरामध्ये प्रचार करतोय, खरं शिरूरची जनता म्हणते की आम्ही अमोल कोल्हेंना मतदान देऊन खूप मोठं नुकसान केलेलं आहे आणि आम्ही आता जे मतदान देणार आहे ते आढळरावांनाच मतदान दिलेलं आहे. मला एक तुम्ही सांगा ना, आता गेल्या पंचवार्षिक वर्षामध्ये अमोल कोल्हे कुठं होते? त्यांनी कोरोना काळामध्ये जनतेला दिसले का ते? तसं आढळरावांनी कोरोना काळामध्ये सगळ्यांना औषधं पुरवली, परत घरोघरी जाऊन सामान, घर सामान जे महिलांना रोज स्वयंपाकासाठी सामान लागतं ते सगळं किराणा लोकांना दादांनी दिला आहे. त्याच्यामुळं काही प्रश्नच नाही, सगळ्यांच्या लोकांच्या तोंडामध्ये दादांचंच नाव आहे आणि दादा हे 2 ते 3 लाखाच्या लीडने निवडून येणार म्हणजे येणारच. ठीक आहे. तर आता अजून देखील आपल्या सोबत काही भगिनी आहेत. यानंतर कोण बोलेल? आपलं नाव सांगा सगळ्यात पहिलं. मी रीता जाधव, शिरूर शहरामध्ये मी उपाध्यक्ष म्हणून काम करते. माझा एक विचार आहे, दुःखासुखात हा माणूस उभा जो राहणार आहे त्याला सगळ्यांनी मतदान करा, योग्यतेनुसार करा. आणि माझं एक म्हणणं आहे की जेवढ्या लेडीजसाठी मोदी सरकारने फॅसिलिटी दिल्यात, पाणी, गॅस, चूल मूल सगळे शिक्षणापर्यंत खर्चपर्यंत दिलाय, त्यामुळे माझे हात जोडून विनंती आहे शिरूर शहरामध्ये की सगळ्यांनी दादाला निवडून आणा, दादांना सपोर्ट करा. कारण की एकमेव दादा असे खासदार आहेत की त्यांनी निधी दिलाय, पाणीसाठी दिलाय, रोडसाठी दिलाय, सगळ्यांच्या कामासाठी गरजेसाठी दिलाय. त्यामुळे सगळे आपण त्यांना सहकार्य करणार आहोत आणि तेच निवडून येणार आमच्या शिरूरमध्ये. एवढी आमची ताकद ठेवून आम्ही कामं करतोय. तर सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा मॅडम. नमस्कार, मी तज्ञिका रुपेश कर्डिले, राष्ट्रवादी युवती अध्यक्ष आहे, तालुका अध्यक्ष. अच्छा, तर काय सांगाल आता आपण इकडे सपोर्ट करताय म्हणजे आढळरावांना सपोर्ट करताय, अनेक आरोप होतात आहे की जे कोणी नेते लोक आहेत तिकिटासाठी इकडनं तिकडे जातात, ह्या पक्षातून तिकडे जातात, काय सांगाल तुम्ही? खरे तर महायुतीचं सरकार आहे आणि दादांनी पहिल्यांदा स्पष्ट केलेलं आहे की महायुतीचं ही जागा घड्याळाला आली म्हणून मी घड्याळात आलो आणि तिन्ही राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा, मुख्यमंत्र्यांचा दादांना सहमती आहे आणि सर्वांचं कोऑर्डिनेशन होऊन दादा या घड्याळाच्या चिन्हावर लढतात. त्याच्यामुळे ज्या लोकांनी सांगितलं आयात उमेदवार वगैरे या गोष्टीला अगदी तडा गेलेला आहे, तसंही अजिबात नाही. आणि ही सगळी विरोधकांनी पसरवलेली अफवा आहे. खरं तर मी या निमित्ताने हे सांगेल की ज्यावेळेस मीही अमोल कोल्हेंचा मागच्या वेळेस प्रचार केलेला आहे. अमोल कोल्हे ज्यावेळेस राजकारणात आले त्यावेळेस ते मनसेत होते
त्याच्यानंतर आढळराव दादा शिवसेनेत असताना त्यांना कळलं की आपल्याला या ठिकाणी तिकीट मिळणार नाही, त्याच्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचा हात पकडून ते राष्ट्रवादीत आले. मध्यंतरीच्या काळात आपण या बातम्या ऐकलेल्या आहेत, न्यूजलाही दाखवत होते की हे बीजेपीत जाणार आहेत आणि तसे त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी कालच आपल्याला न्यूज येत होती की ते बीजेपीतही जाणार होते. मग त्याच्यामुळे तुम्ही जो प्रश्न मला आधी विचारला की आयात उमेदवार तिकिटासाठी, मग नक्की सर्वसामान्य जनतेला हे समजायला हवं नक्की आयात उमेदवार कोण आणि फक्त मलाईसाठी कोण इकडे तिकडे फिरलं एवढं. म्हणजे तुम्हाला फक्त असं म्हणायचं की टेक्निकल इश्यू आहे फॉर्मचा, म्हणून साठी ते इकडे उभे राहिले. ओके, ठीक आहे. चला सर, सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा. मी अमोल पोपट वरपे, युवक तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष. अच्छा, आणि काय काय वाटतं तुम्हाला? आता हे अमोल कोल्हे होते 5 वर्ष, त्याच्या अगोदर आढळराव दादा पण होते, दोघांच्या कामांमध्ये किती फरक वाटतं तुम्हाला? 100% फरक आहे. कारण आढळराव दादा म्हणजे एक स्पिरिट आहे आणि कामाचा माणूस आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आढळराव दादांनी. कारण 5ही तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यात त्यांनी बैलगाडा शर्यत हा खूप मोठा मुद्दा होता. तो बैलगाडा शर्यत सुद्धा दादांनीच चालू केलेली आढळराव दादांनी. कारण तमिळनाडूच्या धर्तीवरतीचा जो नियम आहे जल्लीकट्टू, तोच नियम इकडं लावून आढळराव दादांनीच बैलगाडा शर्यत चालू केलेला आहे. आणि आढळराव दादांचा सुद्धा त्यांनी 7 वकील दिल्ली हायकोर्टामध्ये 7 वकील देऊन स्वतः खर्च 40 लाख रुपये स्वतः दादांनी खर्च केलेला आहे. आणि दादांनी सुद्धा आढळराव दादांनी सुद्धा चाकण या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि आढळराव दादांच्या वरती ते गुन्हे सुद्धा आज आहेत आणि दादांना न्यायालयात जाऊन उभं राहावं लागतं. म्हणून सांगतो तुम्हाला, शिवाजी दादा आढळरावच निवडून येणार. आणि सांगायचा भाग असा की त्या दिवशी उरुळी कांचनला अमोल कोल्हेंची जी सभा झाली त्याच्यामध्ये त्यांनी 40 निवेदक पत्रकं दाखवली. पण मला त्यांना ते सांगायचंय की ज्या वेळेस तुम्ही सांगताय की आम्ही अजितदादांना निवेदन दिले आणि आमची कामं केली नाही, परंतु अजितदादा पवार साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री होते, अजितदादा पवार साहेब 2.5 वर्ष आपले महाविकास आघाडीचे पालकमंत्री होते, तेव्हा तुम्ही का नाही कामं दिली? तुम्ही आज विरोधात गेले म्हणून सांगताय की आमची कामं केली नाही. परंतु अजितदादा पवार साहेब हे अशी व्यक्ती आहे, पक्ष विरहित कामं करणारे माणूस आहेत. कोण छोटा कोण मोठा, खासदार आमदार काहीही बघत नाही. परंतु अजितदादा पवार साहेब हे पालकमंत्री असताना अतिशय शिरूर शहरात असेल, शिरूर तालुक्यामध्ये असेल, 64 गावामध्ये असेल की ती पक्षपाती करत नाही. ते अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत. आणि अमोल कोल्हेंना मला तेच सांगायचंय, तुम्ही ज्या वेळेस दादा पालकमंत्री होते त्यावेळेस तुम्ही का नाही कामं मागितली अजितदादांना? तुम्ही आता विरोधात दादा गेलेत, पुन्हा पालकमंत्री झालेत आणि तुम्ही सांगताय की ही 40 पत्र आणि मी दादांनी मला काम नाही दिलं. अहो, आढळराव दादा विरोधात असून सकट आढळराव दादांना डीपीडीसीतून 55 कोटीचा निधी अजितदादांनी दिलेला आहे. आणि तुम्ही तर महाविकास आघाडीचे खासदार होतात, त्यावेळेस तुम्ही का नाही लोकांचे प्रश्न मांडले? तुम्ही का नाही निधी मागितला? 100% दादांनी तुम्हाला निधी दिला असता. तुम्हाला लोकांची कामं करायची नाही आणि तुम्ही दादांच्या वरती बोलायचं, हे साफ चुकीचं आहे. हे जनता, शिरूरची जनता अजिबात मान्य करणार नाही. ठीक आहे. तर आपल्या सोबत काही तरुण वर्ग देखील आहे. सगळ्यात पहिलं सर आपलं नाव सांगा. मी सुरेश गाडेकर, शिवसेना शहर संघटक आणि वैद्यकीय मदत कक्ष, पुणे जिल्हा. आणि काय सांगाल आपल्या शिरूर शहराच्या विकासासाठी कुणाचं योगदान महत्वाचं आहे आणि काय कामं झालेली आहेत ते सांगा. शिरूर शहरामध्ये पहिली गोष्ट तर आहे ना, अमोल कोल्हे हे शिरूर शहरात जेव्हापासून खासदार झाले तेव्हापासून शिरूर शहरात आणि शिरूर तालुक्यात फिरकले सुद्धा नाही. शिरूर शहरासाठी, शिरूर लोकसभेसाठी 1 रुपयाचा निधी कुठं दिला नाही. शिवाजीदादा आढळराव पाटलांच्या संदर्भात सांगायचं झालं तर शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी शिरूर शहरासाठी 90 कोटीपेक्षा जास्त निधी दिलेला आहे. 70 कोटीची पाणी योजना दिलेली आहे. लाट्याळी शाळेमध्ये क्रमांक 1 मध्ये मुलांच्यासाठी एक सुंदर अशी इमारत उभी केली. दादांचा हा विकास, म्हणूनच दादा विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा खासदार होणार. आणि कोल्हे हे कुठेही फिरकले नाही, काही नाही, 1 रुपयाचा निधी दिला नाही. त्यामुळे ते अभिनेता म्हणून शोभतात. त्यांनी चित्रपट सृष्टीमध्येच छान दिसतात, मेकअप आर्टिस्ट आहेत, छान घोडीवर बसून, खेचरवर बसून बैलगाड्याची बारी जुंपणारे ते खासदार आहेत. त्यांनी कधी काही कुठला ठोस मुद्दा संसदेमध्ये मांडला नाही. संसदपटू म्हणून त्यांना मिरवलं जाते, पण संसदेमध्ये कोणताही ठोस मुद्दा मांडला नाही. बैलगाड्या शर्यतीचा मुद्दा असेल तो दादांनी त्याचा पाठपुरावा सुप्रीम कोर्टामध्ये केला. आणि त्यांची वकिलांची फौज होती, त्यांनी स्वतःच्या खिशातले 20 लाख रुपये वापरून ते वकिलांच्या मार्फत बैलगाडा शर्यत चालू केली. आणि हा फक्त अभिनेता, हा मिस्टर इंडिया पिक्चर पाहिला असेल तुम्ही, मिस्टर इंडिया मधला हा
गायब खासदार आहे आणि तो गायब खासदार कधीतरी उगवतो, कधीतरी उगवणारा खासदार आहे. आणि ह्यांनी शिरूर शहरामध्ये येण्याची त्यांची, मला तर वाटत नाही आम्ही काळे झेंडे दाखवू त्यांना, कारण त्यांनी शिरूर शहरासाठी 1 रुपया दिला नाही. शिरूरची जनता भकास करून टाकली आणि लोक त्यांना मतदान करणार नाही, मला असं वाटतंय. तर 5 वर्षांमध्ये अमोल कोल्हे आपल्या मतदारसंघात फिरकले नाहीत असा प्रश्न आम्ही बऱ्याच जणांना विचारला. त्यानंतर त्यांचं असं उत्तर होतं की बाबा खासदाराचं काम जे आहे ते काय गावामध्ये दहावा मौती असं करणं नाही. 1 मिनिट फक्त माझं कंप्लीट होता. तर त्यांचं काम विवाहाला उपस्थित राहणे असं नाही, तर संसदेत मुद्दे मांडणे आहे आणि ते त्यांनी मांडलेले आहेत. तर काय वाटतं या संदर्भात? ना, संसदेत मुद्दे मांडले, पण संसदेत असे काही ठोस मुद्दे मांडले नाही. त्यांनी कांद्याचा प्रश्न घेतला पण तो एकदम ठोसपणे मांडला नाही. ते किती उपस्थित राहिले याची उपस्थिती त्यांनी पाहावी. गेले 15 वर्षापासून शिवाजीदादा आढळराव पाटील हे खासदार असताना त्यांची उपस्थिती पाहावी संसदेमध्ये. सगळ्यात जास्त प्रश्न मांडणारा 351 प्रश्न शिवाजीदादा आढळराव पाटलांनी मांडलेत आणि 71 प्रश्न अमोल कोल्हेंनी मांडलेत. म्हणजे ह्याची तुलना बघा. आणि सगळ्यात जास्त अनुपस्थित असलेले खासदार. संसद रत्न पुरस्कार काय आहे? संस्कार रत्न पुरस्कार हा राष्ट्रपती देत नाही. संसद पुरस्कार ही एक संस्था आहे, खाजगी संस्था आहे. त्यांनी कुठेतरी एक 10x10च्या ह्याच्यामध्ये एक शटर खोलून एक गाळा केलेला आहे आणि त्याच्यातून ते संसद रत्न पुरस्कार काय नाचवतायत. संसद रत्न काही नाही, तर एक खाजगी संस्था आहे आणि ती कुणाला पण देऊ शकते. ती धर्मेंद्रला बी देऊ शकते, धर्मेंद्र खात होते, हेमल मालिनीला बी देऊ शकते. त्याच्यामुळे संसद रत्न हा काय मोठा इश्यू नाहीये. आणि त्यांनी फक्त लोकांची विकास दिशाभूल आणि दिशाभूलच केलेली आहे. त्यांनी अनेक पक्ष बदलले. पहिले मनसेत होते, त्याच्यानंतर शिवसेनेत आले, शिवसेनेचे आमचे संपर्क प्रमुख होते. एकही कार्यकर्ता जोडला नाही, पदाधिकारी जोडला नाही. उलटी गटबाजी करण्यात ते माहीर होते आणि त्यांनी तर खेचरवर शूटिंग करावी एवढीच आमची विनंती आहे. आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून जगात निरावं अख्ख्या महाराष्ट्रात. ओके सर. तर मयूर सर काय सांगाल, यंदा आढळरावच का? त्याचं कारण असं आहे की आढळरावच का, की शिरूरच्या जनतेने पाहिलं, शिरूर लोकसभेच्या जनतेने, की 5 वर्ष जे खासदार होते कोल्हे ते दिसलेच नाही. 5 वर्ष शिवाजी आढळराव पाटील. शिरूर शहराचा विषय सांगतो, शिरूर शहरामध्ये कोल्हे एकदा सुद्धा आले नाही. कोल्हेंनी ना शिरूर शहर 1 रुपयाचा निधी नाही दिला. आज आता चॅलेंज आहे, कोल्हेंनी 1 रुपयाचं काम दाखवा शिरूर शहरात. चला, तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा मित्रांनो, या ठिकाणी महायुतीच्या सरकारचे जे कोणी कार्यकर्ते आहेत त्यांनी असं मांडलेलं आहे की कोल्हे साहेब जे आहेत ते 5 वर्षांमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये किंवा शिरूर तालुक्यामध्ये फिरकलेच नाहीत. तर आता याच्यावरती आपण ह्या कार्यकर्त्यांच्या काही प्रतिक्रिया पाहणार आहोत. काय वाटते तुम्हाला? त्यांनी आरोप लावलेला आहे की कोल्हे साहेब गैरहजर होते 5 वर्ष. पहिल्यांदा लक्षात घ्या, कोल्हे साहेब काही नगरसेवक नाहीत, ते भारताच्या लोकशाहीमधले संसदेतले खासदार आहेत. खासदारची कामं काय असतात? देशाचं भवितव्य ठरवणारे निर्णय घेणं, नियोजन करणं. त्यांनी काय रोज गाठी बघायचे, रस्ते झाडले की नाही बघण्याचं काम नाही त्यांचं. नियोजन करणं देशाचं, मोठमोठे जे स्ट्रॅटेजी असते ती ठरवायची. एखाद्या देशावरती, एखाद्या धोरणावरती देशाने काय केलं पाहिजे हे सुचवायचं सरकारला. आणि त्यामधनं नियोजन करणं, कोणत्या गोष्टीला किती पैसे खर्च करणं, कोणत्या गोष्टीला काय केलं पाहिजे हे सांगण्याचं काम खासदाराचं असतं. खासदार हा काय गल्लीमधला ग्रामपंचायत मेंबर नाही की ते रोज यायचं गल्लीत गावात यायचं आणि काम बघायचं. नियोजनामध्ये जे काही नियोजन होतं हे लोकसभेमध्ये कायदे बनवले जातात. ते कायदे बनवताना काय केलं पाहिजे, कोणती तरतूद केली पाहिजे, कोणती नाही केली पाहिजे हे खासदाराचं काम आहे. खासदारांनी काही रोज गल्ली देऊन करायची गरज नाही. त्यामुळे हा आरोप चुकीचा आहे. दुसरी गोष्ट खासदार आढळराव पाटील तरी मागच्या 5 वर्षामध्ये होते कुठं? मागच्या 5 वर्ष खासदारांचं काम काय आहे? आढळरावांचं
हे सांगा त्यांनी. 15 वर्ष आढळराव पाटील कुठे गेलते हे आता विचार. आम्हाला म्हणतात का खासदार साहेब नव्हते 5 वर्ष. आढळराव पाटील कुठे होते 15 वर्ष? कुठे गेलते ते? हे बाकीचं बोलत नाही. हे 370 करतात. 370 वाला सिलेंडर आज 1200 रुपयापर्यंत गेला, त्याचं काय? ते बोलत नाही. डिझेलचं बोलत नाही, पेट्रोलचं बोलत नाही. खासदार नाही आल्या. आता खासदार काय गल्ली बोलत फिरवायचे काय आम्ही इथं? ठीक आहे. तर कार्यकर्ते समोरासमोर आलेत या ठिकाणी आणि ऐका खासदार आले नाही ना, यांनी दाखव, यांनी कोणती काय दिलंय का, मागणी केली का? यांना नाही कळायला शहराचा कोणी काही पत्र दिलंय का? आज आले 5 वर्षानंतर खासदार आले नाही. खासदार कोणतं पत्र दिलंय यांनी? कोणती निधी मागितलंय? अरे आता मुख्यमंत्री आणि सांगतात आम्ही घरातून दिले, लोकांचं तर दिलेलं यांनी. आरोप लावायचा तुम्ही ते कुठून काढतील? चालू करा. आरोप लावतील कुठून काढा आणि नंतर तुम्ही आरोप लावा ते कुठून काढतील. तर मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. सर काय सांगाल आता? आमच्या पुढच्या एका आमच्या पदाधिकारी आमचा मित्रच आहे, त्यांनी सांगितलं की दादांनी काय केलं. अहो दादांनी वाडीपासनं तर शहरापर्यंत सगळ्यांना निधी दिला आहे. दादांनी निधी दिला. त्यानंतर ते सांगतात गॅसचा विषय, गॅसचे 800 रुपये. माझे खासदार असताना ते सांगतात की संसद रत्न आहे. संसद रत्न पुरस्कार कसा दिला जातो? एक छोटीशी 9 बाय 10ची खोली असती, त्याचाच पुरस्कार दिला जातो. प्रायव्हेट कंपनीत त्यांना पुरस्कार दिला जातो. आता इकडे आता त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा संसद रत्न पुरस्कार जो आहे तो 10 बाय 10च्या खोलीत दिला जातो असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही बोला, तुमचा आवाज येणार आहे, बोला तुम्ही. आढळराव दादांना या लोकांना कधी सुचलं हे की ज्यावेळेस कोल्हेंच्या संसद रत्न पुरस्काराची वाहवा व्हायला लागली त्यावेळेस, आणि या घड्याळवाल्यांचं मला विशेष वाटतं की ज्या घड्याळ फोडायचा वादा दादांनी केला होता तेच घड्याळ दादा कपाळाला लावून हिंडत ते. हे दुर्दैव यांचं आहे, आमचं नाही. आढळराव पाटील फक्त स्वतःची निवडणूक लढवतात. माझं चॅलेंज आहे, 15 वर्ष मी आढळरावांबरोबर होतो, हे सगळे आत्ता आलेत. आढळराव दादांनी 15 वर्षामध्ये संसदेमधून किती निधी आणला हे सांगा. कारण यांना आमदार आणि खासदार याच्यातलं जर या कार्यकर्त्यांना फरक कळत नसेल तर हे देशाचं दुर्दैव आहे. खासदार हा कायदे मंडळाचा सदस्य असतो. त्यांनी कायदे बनवायचे असतात, त्यांनी संसदेत देशाचं धोरण ठरवायचं असतं, गल्ली बोळाचं नाही. आणि संसद रत्न पुरस्कार हा चौकटीत जर 4 भिंतीच्या आत दिला जातो ना, तर यांनाही 2 वेळा 4 भिंतीच्या आतच मिळालाय की त्याचं काय. तर अजून एक त्यांनी असा प्रश्न विचारला होता की बाबा बीजेपीचे जे आहेत आढळराव पाटील त्यांनी शिरूर शहरासाठी योगदान दिले, तर अमोल कोल्हेंचं योगदान काय आहे असं त्यांनी विचारलं होतं मगाशी. यापुढे चला. आढळरावांना 15 वर्ष मिळाली, कोल्हेंना 5 वर्ष मिळाली. 5 वर्षामध्ये विरोधी पक्षाचा खासदार होता तो. विरोधी पक्षाच्या खासदारांना निधी मिळतो का? विरोधी पक्षाच्या खासदारांना संसदेमध्ये मोदी शहांनी बोलून दिलेलं नाही. त्यांना जे कायदे करायचे त्यावेळेस बोलायचं. त्यावेळेस सगळ्यात जगातलं रेकॉर्ड आहे की 168 खासदार एका वेळेस निलंबित केले. आणि जे कायदे त्यांना पास करायचे होते विरोधी पक्षांना ठेवता त्यांनी कायदे पास करून घेतले. त्यांनी रिअल विकली, भेल विकली, LIC विकली. राहिलं जुळलं देशाचं पहिला ध्वज तिरंगाच्या लाल किल्ल्यावर फडकला तो सुद्धा अदानीला विकला यांनी. 5 वर्ष विरोधी पक्षाचा. थांबा 1 मिनिट थांबा.
तर या ठिकाणी काही राष्ट्रवादीच्या आपल्या शरदचंद्रजी पवार साहेब जे आहेत त्यांच्या बाजूच्या सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उभे आहेत. मॅडम, सगळ्यात पहिले आपलं नाव सांगा. गीता आडाव, शिरूर शहराध्यक्षा. आणि काय सांगा, आता अमोल कोल्हेंचा आपण प्रचार करताय, तुतारीचा प्रचार करताय. अपोजिट पार्टीचं असं म्हणणं आहे की कोल्हे साहेब 5 वर्षात दिसलेच नाहीये, तर ते खासदार आहेत, त्यांचं काम संसदेत आहे, त्यांचं गाव गावागावात येऊन माहिती दावे करणे हा नाहीये. बर. तर परंतु असंही म्हटलं जातंय की गावागावांमध्ये फिरल्याशिवाय, आपल्या मतदारसंघामध्ये फिरल्याशिवाय ग्रामीण स्तरावरचे प्रश्न जे आहेत ते खासदार साहेबांपर्यंत कसे पोहोचणार? खासदार साहेबांपर्यंत हे आमदार साहेब पोहोचत असतात, हे काम त्यांचं असतं आणि ते पोहोचवलेत बापूंनी. ओके, ठीक आहे. तर आपल्याला असं म्हणायचंय की आमदार साहेब जे आहेत आपले बापू, त्यांच्या माध्यमातून कामं आपल्या वरपर्यंत गेलेली आहेत असं आपलं म्हणणं आहे. ठीक आहे. तर काय सांगाल, अजून कोण बोलतंय याच्यामध्ये? तुम्ही बोलताय. काय वाटतंय तुम्हाला की हे 5 वर्ष अमोल कोल्हे खासदार होते, त्याच्या पाठीमागचे 15 वर्ष आढळराव पाटील खासदार होते, दोघांमध्येच लढत आहे, किती फरक वाटतोय कामांमध्ये? 10 वर्षापूर्वी मोदी सरकार सत्तेत आलं. सत्तेत येताना त्यांनी अनेक आश्वासनं समाजातील प्रत्येक घटकाला दिली. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. पवार साहेब ज्यावेळी कृषी मंत्री होते त्यावेळी कांद्याचा भाव अगदी 80 रुपये किलो पर्यंत जाऊन पोहोचला होता. गेल्या 10 वर्षामध्ये कांद्याचा भाव हा 50 रुपये किलो पर्यंत सुद्धा गेला नाही. आणि 10 वर्षापूर्वी कांद्याला जे खत लागतं आपल्या शेतीला घालायला, त्या खताची गोणीची किंमत 450 रुपये होती. आज कांद्याचा भाव 10 रुपये किलोच आहे, पण खताची गोणी मात्र 1800 रुपयाला झालेली आहे. म्हणजे खर्च वाढला पण त्या प्रमाणात उत्पन्न वाढलं नाही. मग मोदी सरकारने सत्तेवर येताना जी आश्वासनं माझ्या शेतकऱ्यांना दिली होती त्या आश्वासनांची पूर्तता करताना कुठेही दिसत नाही. आज पाण्याची बाटली सुद्धा 20 रुपयाला मिळते आणि शेतकऱ्याचं दूध सुद्धा 20 रुपये दराने विकत घेतलं जातं. आज आपण जर दुकानात दुधाची पिशवी विकत घ्यायला गेलो तर ती आपल्याला 70 ते 80 रुपयाला मिळते. मग माझ्या शेतकऱ्यांचं दूध तुम्ही 20 रुपये प्रति लिटरनी घेऊन शेतकऱ्याची थट्टा करताय का? हा माझा मोदी सरकारला प्रश्न आहे. सत्तेवर येताना त्यांनी अनेक प्रकारची आश्वासनं दिली पण ती कुठलीही आश्वासनं पाळताना दिसत नाहीयेत. 450 रुपयाचा गॅस हा आज 1100-1200 पर्यंत जाऊन पोहोचला. म्हणजे जवळजवळ 3 ते 4 पटीने गॅसचा दर वाढला, पेट्रोल डिझेल वाढलं. या प्रमाणात तेवढ्या प्रमाणात महागाई वाढली पण उत्पन्न वाढलं नाही. त्याच्यामुळं अनेक कुटुंबांना आपला महिन्याचा आर्थिक खर्च भागवताना त्यांची तारांबळ उडते. अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे पण मोदी सरकारला या सगळ्याचं काहीही घेणं देणं नाही. आज विरोधी पक्षाचे जे उमेदवार मोदी सरकारच्या नावाने मतं मागतात, म्हणजे त्या उमेदवाराच्या नावाने सुद्धा किंवा त्या चिन्हाच्या नावाने सुद्धा ते मत मागितलं जात नाही. तर प्रचार करताना मोदींना मतदान करा अशा पद्धतीनं मागितलं जातं. म्हणजे उमेदवार तुमचा किती पात्रतेचा आहे हेही पाहिलं जात नाही. आणि मला असं वाटतं की कोल्हे साहेब हे शिवविचारांचे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी आतापर्यंत 5 वर्षामध्ये ते संसदेत काम करत असताना 2.5 वर्षाचा काळ हा कोरोनात गेला, आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. कोरोनामध्ये सुद्धा त्यांनी मतदारसंघामध्ये जनतेपर्यंत अनेक चांगल्या प्रकारच्या सुविधा पोहोचवण्याचा सातत्याने प्रयत्न केला. 2.5 वर्ष कोरोनात गेले. 2.5 वर्षामध्ये आपण सगळे विरोधक असं विचारतात की त्यांनी किती निधी आणला, तर 15 वर्षामध्ये जेवढा निधी आढळराव पाटलांना आणता आला नाही. मला वाटतं त्या प्रमाणात 2.5 वर्षामध्ये कोल्हे साहेबांनी भरपूर निधी दिला आणि सातत्यानं त्यांनी शेतकऱ्यांचे, महिलांचे, समाजातील प्रत्येक घटकाचे प्रश्न हे पोट तिडकीने संसदेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. कोल्हे साहेब ज्यावेळी संसदेत प्रश्न मांडतात सर्वसामान्य जनतेचे, त्यावेळी अगदी मोदी शहा सुद्धा त्या ठिकाणी त्यांची भाषणं ही अगदी शांतपणे आणि एकाग्रतेने ऐकत असतात. हे म्हणतात की संसद रत्न पुरस्कार हा 4 भिंतीच्या आतमध्ये दिला जातो. मग माझा त्यांना प्रश्न आहे की कोल्हे साहेबांनाच या पहिलीच त्यांची खासदारकीची टर्म असताना त्यांना संसद रत्न पुरस्कार हा 3 वेळा मिळाला, मग ह्यांना तो संसद रत्न पुरस्कार त्यांचं सरकार असताना आणि त्यांचे मोदींचे एवढे खासदार असताना त्यांना तो पुरस्कार का घेता आला नाही? कारण तो पुरस्कार देताना सुद्धा त्याला निकष असतात आणि कोल्हे साहेब तेवढ्या ताकदीचे असल्यामुळे त्यांना तो पुरस्कार त्यांच्या कामासाठी दिले गेलेला आहे. हे मला असं वाटतं की मोठ्या मनाने मान्य करायला हवं. आणि आज हे घोषणा देतात की अबकी बार 400 पार. तर मला असं म्हणायचंय की तुम्ही 400 पार म्हणता, पण मग तुम्हाला जर एवढा विश्वास आहे, तुम्ही तुमच्या कामांच्या आणि विकासाच्या जीवावर जर तुम्ही 400 पार करणार आहात, तर मग तुम्हाला ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचा धाक दाखवून गट तट फोडण्याची, घरं फोडण्याची गरज का पडली? हा माझा मोदी सरकारला प्रश्न आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे आम्ही प्रचार करत असताना पाहतोय की सर्वसामान्य ही निवडणूक ही जनतेने हातामध्ये घेतलेली आहे आणि हा विजय निश्चितच जनतेचा होईल, कोल्हे साहेबांचा होईल, पवार साहेबांचा होईल, तुतारीचा होईल, अशोक बापूंचा होईल, याची आम्हा सगळ्यांना खूप खात्री आहे. तर आता विरोधी पार्टीने जे काही प्रश्न मांडले होते, एकट्याच महिलेने सगळ्यांची उत्तरं दिलेली आहे. ठीक आहे, तर ठीक आहे, आपण अजून महिला आहेत आपल्या सोबत, भगिनी आहेत. सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा. माझं नाव राणी कर्डिले,
मी रामलिंगमध्ये राहते. रामलिंग महिला पतसंस्थेची मी चेअरमन आहे. माझ्याकडे कोणत्याही पक्षाचं पद नाही, पण मी ह्या पक्षाचं काम एक मनापासून करते. कारण का ह्या पक्षामध्ये भ्रष्टाचारी लोक नाही आणि एक तत्ववादी म्हणतात ना, तसे या पक्षाचे तत्व आहेत काहीतरी. आणि खासदार अमोल कोल्हे आपण पाहिलं की किती राजकारणामध्ये तडजोडी झाल्या किंवा फाटाफूट झाली, परंतु अमोल कोल्हे साहेब असतील, आमचे बापू असतील, त्यांना इतक्या ऑफर असताना सुद्धा त्यांनी पवार साहेबांना साथ दिली. का साथ दिली? कारण का पवार साहेब हे निष्ठवादी आहे आणि आज जो महाराष्ट्राचा विकास आहे तो फक्त शरद पवार साहेबांमुळे आहे. आज विरोधक बोलतात, इथं बोलणारे सगळे विरोधक आहे. MIDC मध्ये त्यांचे पण कॉन्ट्रॅक्ट आहेत. आज जी MIDC आहे ती फक्त पवार साहेबांमुळे आहे. आणि शिरूर शहराचा विकास, आजूबाजूचा विकास फक्त पवार साहेबांमुळेच आहे. आणि आज ज्या महिला इथं विरोधात बोलत होत्या, अमोल कोल्हे साहेब 5 वर्षात आले का? महिलांना फक्त एकच प्रश्न आहे. आज आपण जे बोलतो इथं फक्त पवार साहेब, कारण का 50% आरक्षण हे पवार साहेबांमुळेच आहे. त्यामुळे विरोधकांनी पवार साहेब हे याच्यामध्ये गावागावात फिरण्यामध्ये नाही. आज जर ते अमोल कोल्हे साहेब जर गावात फिरले तर संसदेत कोण बोलणार? लोकांचे प्रश्न कोण मांडणार? आणि संसदेत प्रश्न मांडताना बापू असतील, आमचे सर्व कार्यकर्ते आहेत, ते बापूंना प्रश्न सांगत असतात आणि बापू पण त्यांच्यापाशी ते प्रश्न मांडतात. आज पहा, कांद्याचा जो सगळ्यात आता शेतकऱ्यांचा विषय चालू आहे, कांद्याला 15 रुपये किलो भाव आहे. शेतकरी खूप सामान्य, ज्यावेळेस आम्ही प्रचार करतो त्यावेळेस लोक मोदी नको म्हणतात आणि यांच्याकडे अमोल कोल्हे साहेबांवर टीका करण्याकडे कोणताही म्हणजे प्रश्न नाही किंवा कोणतं हेच नाही, म्हणून ते काय करतात, फक्त कोल्हे साहेब आले का? अरे कोल्हे साहेब हे खासदार आहेत, यातला आमदार आणि खासदार कुठं असतात हे यांना पहिल्यांदा कार्यकर्त्यांना कळायला पाहिजे. त्यामुळे कार्यकर्ते पण सुशिक्षित आहेत. त्यामुळे त्यांनी प्रचार करताना त्यांचा एकच वापर आहे की कोल्हे साहेब मतदारसंघात आलेत का? अरे पण तुम्ही कोल्हे साहेबांचं काम पहा. आज संसदेमध्ये आवाज उठवला तर मोदी सुद्धा शांत बसतात, एवढा त्यांचा आवाज आहे आणि त्यांचं काम पण खूप छान आहे. त्यामुळे आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आम्ही सामान्य जनतांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. त्यामुळे निश्चितच आमचा विजय आहे. त्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्ते मनापासून काम करतो. आम्हाला कोणत्याही कार्यकर्त्यांना कोणत्याही पाकिटं आलेली नाही किंवा काहीच नाही. जे काही करतात सर्वसामान्यपणे प्रामाणिकपणे करतात. त्यामुळे विरोधकांना सांगणं आहे, सर्वांनी शांततेत प्रचार करा आणि निवडणूक शांतपणे लढा. ओके. तर चांगलं आवाहन केलेलं आहे तुम्ही. अजून कोण बोलतंय? पुण्यात आहे. तर ठीक आहे. सगळ्यात पहिलं आपलं नाव सांग. मी डॉक्टर स्मिता कवात, शिरूर शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष. माझं एवढंच म्हणणं आहे की आपले जे खासदार आहे उच्च शिक्षित, सुसंस्कृत आणि एकनिष्ठ खासदार आहे आणि ते जे काम करताय त्यांचा जो स्पीड आहे काम करण्याचा, एक तरुण उमेदवार आहे आणि तो काम करण्याचा स्पीड आणि त्यांची जी सुसंस्कृतपणा जो त्यांचा नेहमी दिसतो आणि एकनिष्ठता आहे, त्याच्यावरच आपण म्हणजे ते आपल्यासाठी आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. आणि पवार साहेबांसाठी आम्ही सगळेजण काम करतोय आणि आम्ही सर्वजण एकनिष्ठेने काम करतोय आणि आमचा मनापासून काम करतोय. आता ह्यांचे फक्त कार्यकर्तेच मोदीचे जे त्यांना कार्यकर्ते आहेत भाजपाचे किंवा जे अपक्षचे कार्यकर्ते आहेत ते फक्त कार्यकर्तेच चांगलं बोलताय. आम्ही प्रचार करताना बघतो की सामान्य जनता सुद्धा आम्हाला सांगते की आम्ही मोदी सरकारला कंटाळलेलो आहे, मोदी सरकारचा आम्हाला खूप राग येतोय की मोदी सरकार आता नकोय. त्यामुळे सामान्य जनता सुद्धा इकडे कोल्हे साहेबांबरोबर आहे. कोल्हे साहेबांबरोबर म्हणजे मोदी सरकार कोणालाच नकोय. महाराष्ट्रातच नाही तर बाहेरच्या राज्यात सुद्धा मोदी सरकारला बरेच लोक कंटाळले. ठीक आहे. तर काही कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे मॅडम की 370 कलम रद्द करणं असेल, जो की खूप पेंडिंग मुद्दा होता या गोष्टीचा. ठीक आहे, आपण बोलता त्यावर. तर काय सांगाल, आता 370 कलम जे आहे ते रद्द केलं मोदी सरकारने, त्याच्यामुळे थोडा इम्पॅक्ट जनमानसावर होणं साधिक राष्ट्रीय लेवलचा मुद्दा होता. काय वाटतंय? आता कसं आहे माहिती का, मी एवढा मोठा कार्यकर्ता नाही, मी एक छोट्या गावचा छोटा नगरसेवक आहे. पण माझं मोदी साहेबांना चॅलेंज आहे की 370 कलम रद्द केल्याचा कागद दाखवा. 370 कलम जे रद्द केलेले त्यातला जो बी मुद्दा आहे की त्या काश्मीरमध्ये इतर कुठल्या राज्यातल्या भारतीय माणसाला प्रॉपर्टी घेता येत नव्हती, तो फक्त कायदा त्यांनी तो कलम त्यांनी वगळलं आणि फक्त भारतामध्ये 2च माणसं अशी होती की तेच फक्त प्रॉपर्टी घेऊ शकतात, ते म्हणजे अदानी आणि अंबानी. अदानींनी का घेतली तर आपल्या बॅटरीमध्ये जे लिथिनियम सापडतं त्या काश्मीरमध्ये ज्या प्रॉपर्टीमध्ये लिथिनियम आहे त्या सगळ्या प्रॉपर्ट्या अदानींनी घेतल्या आणि मोदी सरकार आता म्हणते की तुम्ही बॅटरीच्या गाड्या वापरा. म्हणजे हे घर कोणाचं भरतं? ते अदानीचं. सर्वसामान्यांना त्याचा काय फायदा? तिथल्या स्थानिक जे काश्मीरी जनता आहे त्यांचा काय फायदा झाला? काश्मीरचे 2 तुकडे केले. यांनी दुसरा एक त्याच्यात आणखीन एक घातक निर्णय घेतला की काश्मीरमध्ये लष्कर लावायला जो केंद्र सरकारचा अधिकार होता तोच त्यांनी काढून टाकला. मग आता उद्या जर लष्कराला पाचारण करायचं तिथं सरकार नाहीये,
तिथं कुठलीही निवडणूक घेतली नाही, तिथं काश्मीरी पंडित परत गेला नाही. हे म्हणतील की हे म्हणले की काश्मीरी पंडित परत जाईल. माझं चॅलेंज आहे, कोणालाही चॅलेंज आहे, जे म्हणतात ना 370 कलम रद्द झालं, कोणता भारतातल्या इतर भागामध्ये असणारा कोणता काश्मीरी पंडित काश्मीरमध्ये जाऊन त्याच्या प्रॉपर्टीमध्ये राहिला, एवढंच त्यांनी दाखवावं. हे चॅलेंज आहे माझं. आणि आढळरावचं जे वाईट दुर्दैव हे वाटतं की तो माणूस 15 वर्ष खासदार होता. ज्या दिलीप वळसे पाटलांना तो चिल्लर मंत्री म्हणायचा, कंदील मंत्री म्हणायचा, शरद पवारांना आणि अजित पवारला म्हणायचा की घड्याळ फोडलंय वाघानं, आणि आज तेच घड्याळ जर तो कपाळाला लावून हिंडतोय, ह्याच्यापेक्षा अजून दुर्दैव काय आहे? आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी करायचं काय? आम्ही 15 वर्ष निष्ठेने काम केलं. शिवसेनेचा कार्यकर्ता होय मी शिवसेनेचा उमेदवार म्हणून निष्ठेने काम केलं. हे सगळे आता उड्या मारते ते, यांचं घड्याळ त्याच वेळेस आढळरावांनी फोडलं आणि तेच फुटलेलं घड्याळ आढळरावांना आज आम्हाला दाखवतात का? ते चालणार नाही. लोक ते पण घड्याळ आता राहिलेलं पण फोडून टाकणार आहे. त्यामुळं काय यांनी काय अशा घोषणा दिल्या, 400 पार जर झाले तर संविधान सुद्धा हद्दपार होणार आहे. त्यामुळे जनतेला माझी तुमच्या माध्यमातून एक विनंती आहे की जर संविधान वाचवायचं असेल तर यांना कुठंतरी थांबवलं पाहिजे. नाही तर देशाची तिसरी फाळणी होणार. कारण ते आज मुस्लिमांना म्हणतात की हे नकोय, मग हे जाणार कुठं? 25 कोटी लोक, म्हणजे यांना दुसरा देश द्यायचा, दुसरा स्टेट करायचा, म्हणजे हे फाळणी करायच्या मागे लागलेले आहेत. आणखीन एक फाळणी करायची का? देशाची फाळणी करण्याचा निर्णय यांनी घेतलेला आहे. पण आपलं सुदैव असे की मुस्लिम समाज अजून त्या भूमिकेत आला नाही की आम्हाला वेगळं राज्य द्या म्हणून. म्हणजे हे भारतीय लोकांचं सुदैव आहे की ते अजून पण स्वतःला हिंदुस्थानी म्हणवतात, पण हे म्हणतच नाही ना की मुस्लिम हिंदुस्थानी म्हणून. का तो भारतीय, तो म्हणतोय मी भारतीय, पण हे मान्य करत नाही ना. मग अजून त्यांनी काय दाखवलं पाहिजे? त्यांची छाती पाडून दाखवायची हनुमानावानी की माझ्या हृदयात राम आहे. आता ज्या राम मंदिर बांधलं त्या रामाची मूर्ती सुद्धा, ते मंदिर घडवायला सुद्धा 70% मुसलमान होते. जर तुम्हाला मुसलमानांचा राग आहे तर मग त्यांचे हात तिथं लागलेले आहेत. मग काय करणार तुम्ही? याचं उत्तर भाजपवाल्यांनी द्यावं. यांनी रेल विकली, भेल विकली, LIC विकली, ज्या लाल किल्ल्यावरती नेहरूंनी पहिला ध्वजारोहण केलं भारताचं, ते सुद्धा त्यांनी अदानीला विकलं. अहो काहीच ठेवलं नाही. 70 वर्षामध्ये काँग्रेसने फक्त 56,000 कोटी कर्ज केलं. यांनी 10 वर्षात 2,05,000 कोटीवर नेलं. ते अजून जर 5 वर्ष दिले तर हे देशच विकून टाकतील. आजची आपली करन्सी आणि घना राज्याची करन्सीची ही बरोबरी झालेली आहे. आपण अमेरिकेत किंवा विश्वगुरु वगैरे काही नाही, हे सगळं फेक आहे. आपल्या पैशावरती हे मौज मजा करतात. 2 आणि 4 लाखाचा पेन वापरतो मोदी, 12 लाखाचा चष्मा, 10 लाखाचा शर्ट, 2 लाखाचा शूज वापरतात. असं पंतप्रधान. आणि इलेक्ट्रो बॉन्ड मध्ये ज्या कंपन्यांना बॅन होतं, ज्यांना हे होतं, त्याच लोकांकडून यांनी कंपनी घेतल्या. आणि हे गोवंश हत्या म्हणतात, पण गोवंश हत्याबंदी केली यांनी. पण त्याच उत्तर प्रदेशमध्ये, त्या योगी आदित्यनाथच्या उत्तर प्रदेशमध्ये 200 एकर मध्ये कॅटल शेड आहे, गाया कट करायचं, कत्तलखाना. हा कोणता विरोधाभास? बरं, कारखान्याचं नाव अल कबीर आणि मालक कोणता? अगरवाल. म्हणजे तुम्ही देशाला उल्लू समजताय. म्हणजे हे आता जनता काही तुमच्या भूलथापांना बळी पडणार नाही. सर्वसामान्य जनतांचे डोळे उघडलेले आहेत. ते तुम्हाला भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही. 200 पार करा, लय झालं. तर 400 पारला उमेदवार नाही भेटले, 400 काय म्हणतात सर? 400 पार बाहेर आणावं लागले. 400 पारला यांना 400 उमेदवार नाही भेटले. घर फोडून लोकांचे पक्ष एकत्र करून मग यांना 400 उमेदवार जमा करावे लागले. ते 400 पारचा नाराज देऊ नये. त्यांनी जर आपले 40च उमेदवार निवडून आणावे आणि 400 करण्यापेक्षा. कथित 370 कलम रद्द केलं म्हणतात ना, कथित 370 कलम रद्द केलं म्हणतात. जर ते सक्सेस झाले असते तर बीजेपीने तिथं आपला उमेदवार उभा केला असता. बीजेपी तिथं जम्मू काश्मीरमध्ये आता भाग घेणार नाही, सहभाग घेणार नाही त्याच्यामध्ये इलेक्शन मध्ये. तिकडचं पार्ट ते इलेक्शन लढणार आहे. तुम्ही खरंच ते सक्सेस असते तर तुम्ही उभे राहा ना तिथं. हा, दिल्लीमध्ये एवढे 7 खासदार होते, फक्त जुने फक्त 2 जे होते, आता 5 जणांचं कॅन्सल केलं, दुसरे बदलले. तुम्ही एवढं सक्सेस होतं, बदलायची काय गरज होती? तुम्हाला खासदार बदलायची काय गरज होती? हा, उमेदवार ते खासदारकीचे उमेदवार का बदलले तुम्ही? ठीक आहे. तर महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत सरांनी देखील. आणि आपले जे कोणी व्ह्युअर्स आहेत, येस डेफिनेटली घेऊयात आपण. 2च मिनिट मला कंप्लीट करू द्या. तर आपले जे व्ह्युअर्स आहेत, तुम्हाला आता आमचं जे काही बोलणं झालेलं आहे या ठिकाणी, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही देखील कमेंट मध्ये आपली प्रतिक्रिया सांगायची आहे. अजून देखील काही आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याही मुलाखती घेणार आहोत. सर, माझ्या मध्ये आपण बोलणं झालंय, जे राहिले त्यांना घेऊयात, कारण खूप मोठं होईल, लॉंग होईल पुढे.
पुढे या, पुढे या. लेट आले तुम्ही, लेट आले जरा थोडेसे. ठीक आहे, घेऊयात आपण 2 मिनिट. हो, चालू कर. आपलं नाव सांगा. मी प्रमोद वसंत जोशी. अच्छा, आणि काय वाटते आता यंदा आपण तुतारीला मतदान करणार? यावेळेस तुतारीचं निवडून येणार आहे, कारण महाराष्ट्राचा खरा जो विकास केला आहे तो शरद पवार साहेबांनी केला आहे. आणि जर भविष्यात महाराष्ट्राचा विकास होणार असेल तर शरद पवार साहेबच करू शकतील आणि रोहित दादा पवार हेच करू शकतील. अजितदादांनी शरद पवार साहेबांवरती म्हणजे एक चुकीचं विधान केलं की म्हाताऱ्या बैलाला बाजार दाखवा म्हणून. अतिशय चुकीच्या पद्धतीने त्यांनी हा विधान केलंय. ज्या काकांनी त्याला घडवलं, नापास झालेल्या 10वी नापास झालेल्या त्या मुलाला मुंबईला घेऊन गेलं, ग्रॅज्युएट बनवलं, राजकारणात उतरवलं आणि त्याला एक राजकीय अस्तित्व दिलं, तर त्या काकांविषयी हा बैल म्हातारा झाला आहे ह्याला बाजार दाखवा म्हणजे ही रावण वृत्तीची संस्कृती आहे अजितदादांची. आणि तो सदाभाऊ खोत म्हणून कोणतरी आहे, म्हणतो हा म्हातारा कमरेला चाव्या लावतो फिरतो राजकारणाच्या. म्हणजे अशा सदाभाऊ खोत सारख्या माणसाला राजकारणात शरद पवारांवर टीका टिप्पणी करायला पाठवलं यांनी. खरा विकास महाराष्ट्राचा जो केला, महाराष्ट्रामध्ये MIDC आणल्या, महाराष्ट्रामध्ये IT सेक्टर आणले, महाराष्ट्रामध्ये वेगळ्या विकास म्हणजे उद्योग क्रांती घडवली, त्या शरद पवार साहेबांना हाच अजित पवार आणि फडणवीस हे नावं ठेवतात आहे. मी शरद पवार साहेबांच्या वतीने अजित पवारचा आणि फडणवीसांचा जाहीर निषेध करतो. चला, तर अजून कोण बोलतंय आता? या पुढे. ओके, तर काय वाटतंय तुम्हाला? सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा. माझं नाव शरद सोपानराव पवार. आणि काय वाटतंय की आता हे आपण सपोर्ट करताय तुतारीला, तर किती बदल होऊ शकतो पुढे? काय वाटतंय तुम्हाला? बदलाची गोष्ट अशी, मी एकच सांगू इच्छितो, आमचा जो परिसर आहे, देशाचं स्वातंत्र्य 1947 साली मिळालं. या भागामध्ये, महाराष्ट्रामध्ये, विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्येच एक कृषी क्रांती करण्याचं काम केलं आदरणीय पवार साहेबांनी. आणि आज आमच्या इथे, आज मगाशी जे काही तुम्ही आता पाहिलं असेल की कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा दिल्या, मला हे सांगायचंय, पवार साहेबांनी जर या ठिकाणी काम केलं नसतं ना, आमच्या सारख्यांना चपला सांधायला सुद्धा पैसे नसते, अशी आमची अवस्था असती. आज सगळे जे काय आहे ना, जे काय काम करतात किंवा जे काय उद्योग व्यवसाय चालू आहेत, रांजणगाव सारखी पंचतारिक MIDC असेल, चाकण सारखी असेल, पलीकडे पिंपरी चिंचवड असेल, चाकण असेल, इकडे कुरकुंभ असेल, या सगळ्या MIDC, बारामती MIDC, या सगळ्या MIDC मध्ये लाखोनी रोजगार उपलब्ध करायचं काम पवार साहेबांनी केलं. हिंजवडी IT पार्क सारख्या ठिकाणी ओसाड माळरान होतं, त्या ठिकाणी कारखान्यासाठी परमिशन घेण्यासाठी लोक चालली होती, परंतु पवार साहेबांनी तिथे IT पार्क उभं केलं. आज लाखो विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतल्यानंतर स्वतःचा हक्काचा रोजगार त्या ठिकाणी मिळवतात आणि म्हणून ते त्यांचं स्वतःचं कुटुंबही चालू शकतात आणि देशाच्याही उन्नतीला हातभार लावू शकतात. आणि हे सगळं करायचं काम केलं असेल तर कोणी पवार साहेबांनी केलं. माझ्यासारखे असंख्य उद्योजक आज तुम्ही पाहत असाल MIDCच्या माध्यमातून स्वतःचा पोट प्रपंच तर सांभाळतात, परंतु इतर लोकांना सुद्धा रोजगार देण्याचं काम, रोजगार मिळवण्याचं काम ते करतात. आणि म्हणून अशा व्यक्तिमत्वाला, अशा थोर काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाला निश्चितपणे मदत करण्याच्या भूमिकेतून आमच्यासारखे सगळे तरुण तुतारीच्या पाठीमागे उभे राहिलेत. याचं कारण असं आहे की साहेब जर नसते तर ही जी काही परिस्थिती ही अजिबात राहिली नसती. आणि साहेब आहेत म्हणून हे सगळे दिवस पाहायला मिळाले आणि म्हणून अशा उतारावयात साहेबांना मदत करायची. ओके, ठीक आहे. काल राहुल गांधींची पुण्यामध्ये सभा झाली, त्यामुळे त्यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा उचललाय की महाराष्ट्रामध्ये सध्या वातावरण सगळं आरक्षणावरून गढूळ झालेलं आहे. मराठा समाज आरक्षण मागतोय, धनगर समाज आरक्षण मागतोय आणि फडणवीस साहेब त्या गेम करतायत, खेळ करतायत. परंतु राहुल गांधींनी काल जी मूलभूत तरतूद करायला पाहिजे ती केली की सरकारमध्ये आल्यानंतर काँग्रेस जे आरक्षण 50% ठेवलेलं आहे ते 70% पर्यंत नेणार आहे. 70% नेल्यानंतर त्यामुळे सर्व समाजाला योग्य पद्धतीने आरक्षण देता येईल. त्यामुळं जो हा जातीवाद होतोय तो कमी व्हायला मदत होणार आहे. त्यामुळे राहुल गांधींचं अभिनंदन. ओके, ठीक आहे. चला, तर बर्पे मामा देखील आपल्या सोबत आहेत. मामा, काय सांगाल, यंदा आपला सपोर्ट कुठं असेल? आपला सपोर्ट यावेळेस अमोलदादा कोल्हे. तुतारीला मतदान करताय? तुतारीला मतदान करणार 100% आणि प्रचंड मतांनी निवडून येणार आहे. कमीत कमी 2 लाख मतांनी यावेळेस अमोलदादाला लीड मिळणार आहे. विरोधक तर खूप सारे आपण म्हणतो तक्रारी करतात अमोल कोल्हेंच्या बाबतीत की कोल्हे साहेब 5 वर्षांमध्ये फिरकले नाहीत. हा प्रमुख आरोप आहे सगळीकडे. काय सांगाल? अमोलदादा जरी गावागावामध्ये गेले नाही, कारण त्यांचं कामच वेगळं आहे.
आणि तो काही ग्रामपंचायत सदस्य नाहीये. प्रत्येक गावात जाऊन याला दशकरी असू द्या, लग्न असू द्या, एक लोकसभेमध्ये व्यवस्थित समाजाचे मुद्दे मांडणं हे त्यांचं प्रमुख काम आहे. त्यांनी व्यवस्थित मुद्दे मांडलेले आहेत. मग तो वडू उद्योगचा जो छत्रपती संभाजी महाराजांचा जो समाधी स्थळ आहे त्यासाठी निधी मोठ्या प्रमाणात त्यांनी आणलेला आहे. नंतर शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी लोकसभेमध्ये मांडलेले आहेत. असे मुद्दे, बैलगाडा शर्यतीचा प्रचंड शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न हा मुद्दा त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे. असे मुद्दे मांडण्यासाठी आपण त्यांना लोकसभेत पाठवलेलं आहे. यांचे फक्त यांनी घोषणा केलेल्या आहेत, कोल्हे साहेब आले नाही, पण येऊन काय करणार आहेत ते? काय वाटतंय? महत्वाचं काम आहे. ओके, काय वाटतंय महाआघाडीचं सरकार आल्यानंतर परिस्थिती बदलेल? परिस्थिती 100% बदलणार परिस्थिती. कारण आज जे याच्या पद्धतीने जे चाललेलं आहे, काय म्हणतात त्याला, हुकुमशाही पद्धतीने त्यांची जी वाटचाल चालू झालेली आहे ती हुकुमशाही 100% बदलणार आघाडीचं सरकार आल्यानंतर. आणि आज जो परिसराचा जो विकास झालाय, शिरूर म्हणजे महाराष्ट्राचा जो विकास झालाय, शिरूर तालुक्याचा जो विकास झालाय फक्त आणि फक्त शरद पवार साहेबांच्यामुळे झाले. मग शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, समाजाचे प्रश्न असतील, व्यापाऱ्यांचे प्रश्न असतील किंवा कामगारांचे प्रश्न असतील. आता शरददादांनी सांगितलं या ठिकाणी MIDC जी आली फक्त आणि फक्त पवार साहेबांच्यामुळे आली. आज MIDC आल्यामुळं हजारो लाखो कामगार त्या ठिकाणी काम करत आहेत आणि हजारो उद्योजक या ठिकाणी निर्माण झालेले. आज जो विकास आहे तो फक्त आणि फक्त पवार साहेबांच्यामुळे झालेला आहे. ओके, तर आपण बोलत होतो, बोला. माझं विरोधकांना म्हणणं आहे, ज्यांनी जेवढे त्यांनी आरोप केलेत ना तेवढे अख्ख्या प्रश्नाचे उत्तर मी एकटा देतो. आमच्या खासदाराची सुद्धा गरज नाही, मी एकटा देतो. जेवढे प्रश्न कोणची बी जागा ठरवावं त्यांनी जेवढे आरोप केले त्याचे एकटा उत्तर देतो मी. ते म्हणले खासदार मतदारसंघात आले नाही का, खासदारांचं काम आहे का माहिती दावे करणं हे येणं? अहो खासदार संसदेत आहे, त्यांचं काम संसदेत आहे. त्यांचं काम नाही की तुम्ही तालुके वाईज, गल्ले वाईज, वाड्या वस्त्या हिंडणं हे त्यांचं काम नाही. त्यांचं काम कुठे आहे? संसदेत. त्यांना काय बोलायचंय? ठीक आहे, चला. सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा. मी तुषार रंगनाथ दसगुडे, शिरूर तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष शरदचंद्र पवार गट. काय वाटतंय आता यंदा आपण तुतारीचा प्रचार करताय, अमोल कोल्हेंनी किती कामं केली आपल्या शिरूरसाठी, काय सांगाल? आतापर्यंत अमोल कोल्हे साहेबांनी आपला पुणे ते नगर शिरूर हा जो कॉरिडोर प्रकल्प आहे याच्यासाठी 7,000 कोटी मंजूर केले. त्याचप्रमाणे जो काही राजगुरुनगरचा बायपास असेल, खेडचा बायपास असेल, असे राष्ट्रीय महामार्ग करण्याचं काम अमोलजी कोल्हे साहेबांनी केलं. म्हणजे पाठपुरावा केला आणि त्यामुळे कामं होतात असं म्हणायचं. कामं आज टेंडरला आहेत. आणि मेन मुद्दा, माजी खासदारांनी गेल्या 15 वर्षात ज्या बैलगाडा शर्यतीच्या नावावर राजकारण केलं, ती बैलगाडा शर्यत 2012 पासून बंद होती. आणि ते सत्तेत असताना, केंद्रामध्ये त्यांची सत्ता असताना देखील ते ही बैलगाडा शर्यत सुरू करू शकले नाही. आणि अमोल कोल्हे खासदार झाले आणि त्यांनी याचा पाठपुरावा केल्यानंतर बैलगाडा शर्यत चालू झाली. म्हणजेच अमोल कोल्हे हे पायगुणी खासदार आहेत. आणि हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न होता. आणि स्वतःच्या उमेदवारीसाठी 3 पक्ष बदलणारे हे एका पक्षाचे झाले नाही, ते जनतेचे काय होणार? आणि त्याच ठिकाणी अनेक प्रलोभनं असताना आता या सत्तांतराच्या काळामध्ये अमोल कोल्हे सगळी प्रलोभनं सोडून पवार साहेबांच्या सोबत एक निष्ठेने खंबीर उभे राहिले. हा विरोधाभास जनता नक्कीच जाणून आहे. त्यामुळे अशा निष्क्रिय माजी खासदाराला जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्रामध्ये तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. जिंदाबाद उद्धव ठाकरे, राहुल गांधी. चालू केलंय. सगळ्यात पहिले मॅडम आपलं नाव सांगा. माझं नाव शीतल शर्मा. आणि काय वाटतंय आता तुतारीचा प्रचार करताय आपण, तर वाटतंय असं अमोल कोल्हे लीड घेऊन येतील? हो, येणार 100%. आणि विरोधक जे काही आरोप करतात त्यांना काय उत्तर द्याल? विरोधक जे आरोप करतात ते पूर्णपणे चुकीचे आरोप करतात. कारण की आढळराव जे आहेत त्यांनी आमचे स्वतःचे पैसे बुडवलेले आहेत. त्यांच्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये माझ्या मिस्टरांनी पूर्ण शिरूर तालुका, गाडी, मुलं, पॉम्पलेट, अख्खा तालुका त्यांनी, माझ्या मिस्टरांनी एकट्यांनी स्वबळावरती केलेला आहे, स्वतःचे पैसे खर्च करून. आम्ही फक्त बाबूराव पाचरण्यांच्या सांगण्यावरती ते काम घेतलं होतं. आढळरावांनी त्यातला 1 रुपया सुद्धा आम्हाला आजपर्यंत दिलेला नाही. वारंवार त्यांना फोन करून त्यांनी फक्त आमची दिशाभूल केलेली आहे. गावातल्या पण मेन शिवसेनेच्या लोकांना पण आम्ही कळवलं, पण त्यांनी पण आमची दिशाभूल केलेली आहे. आमचे 55,000 रुपये त्यांनी बुडवलेले आहेत. आज माझ्या मिस्टरांना पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे. माझे मिस्टर प्रत्येक वेळेस कोणत्या इलेक्शनच्या दरम्यान झालं? मागच्या इलेक्शनच्या वेळेस लोकसभेची
5 वर्ष होऊन गेले त्याला. ओके, मग तुम्ही या संदर्भात कुठे मुद्दे मांडले नाहीत तुम्ही? खूप वेळा मुद्दे मांडले पण आमची दिशाभूल करण्यात आली. त्यांचे ते पी आहेत त्यांना फोन करण्यात आला, त्यांनी पण आमची टाळाटाळ केली. आढळरावांपर्यंत पर्यंत निरोप पण पोहोचवले आम्ही. अच्छा, म्हणजे मग आता तुम्ही पैसे भेटले नाहीत परंतु आता वसूल करण्यासाठी इकडे तुतारीत असं काही? नाही 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 नाही, मी आधीपासूनच राष्ट्रवादीची आहे आणि शेवटपर्यंत राष्ट्रवादीचीच राहणार, पवार साहेबांचेच. इथे पैशानी एकही व्यक्ती आलेला नाहीये, इथं सगळे निष्ठेचे लोक जमलेले आहेत, पैशाशी कोणीच नाही. तसं नाही म्हटलं मी, पैशांनी नाही म्हटलं. त्यांचे पैसे बुडवले तो राग म्हणत ठेवून असं काही आहे का? पण सत्तेसाठी जो माणूस 3-3 पक्ष बदलतो, प्रत्येकाचे कष्टाचे पैसे असतात. पक्षाचा नाही झाला तर तो जनतेचा काय होणार आहे? आमचा हक्काचा पैसा त्यांनी बुडाला. मला आज पैसे नाही जरी भेटले तरी चालतील, पण मला हे दुसरं कोणासोबत नाही व्हायला पाहिजे अशी तुमची भावना आहे. हो. ओके, ठीक आहे. तर या ठिकाणी बरेच प्रश्न समोर येतात आहे आणि काही नवीन प्रश्न देखील आपल्याला आता समजलेले आहेत. तर तुमचं या संदर्भात काय म्हणणं आहे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. जे मित्र विरोधी पक्ष जे मित्र आहे त्यांनी जे सांगितलं अमोल कोल्हे दिसत नाही. अमोल कोल्हे संसदेत दिसतात, लोकांच्या घराघरापर्यंत दिसतात. छत्रपतींचा छावा जो देशातल्या घरांच्या महिला मुलं वयोवृद्धांच्या तोंडात नाव आहे, खासदार अमोल कोल्हे हे छत्रपती संभाजी महाराजांची मालिका करतात. त्यामुळे आम्हाला ते संसदेत दिसले तरी लय झालं. देशात लोकांच्या तोंडापर्यंत एक ना एक शब्दापर्यंत पोहोचलेले आणि त्यांनी जे इतिहास मांडलाय ना ते आजपर्यंत काय आढळरावांनी नाही किंवा कोणत्या नेत्यांनी नाही मांडलेलं किंवा मोदी किंवा अमित शहा नव्हते आले. ते फक्त एकमेव आमचे खासदार होते अमोल कोल्हे साहेब, आणि त्यांनी स्वतःचं घर विकून जे सिरियल केली. आम्हाला एक मोठा प्रश्न हे लोकांसाठी की खासदार साहेब संसदेत दिसले तरी लय झालं आणि लोकांपर्यंत त्यांनी इतिहास पोहोचला. याच्यापेक्षा आम्हाला मोठा अजून काही नको. काय सांगाल सर? माझं नाव राजुद्दीन सय्यद, मी शिरूर तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष आहे. तर आता बरेच प्रश्न असे आहेत की कामगारांचे प्रश्न आहेत. जे कंपनीचे मालक आहेत त्यांचा फायदा आणि कामगारांचा तोटा आहे सध्याच्या कायद्यामध्ये, तुम्हाला तर माहिती आहे. परत शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी खूप आंदोलन झालं. जवळजवळ 700 शेतकरी मृत्युमुखी पडले तरी सरकारला त्याबद्दल जाग नाही आली. परत GST वाढवली आहे, परत महागाई वाढलेली आहे, त्या बरेच प्रश्न आहेत असे. बेरोजगारी, महागाई हे प्रश्न आपले आहेत ते कायमचेच राहिलेले आहेत आपले. ठीक आहे, तुम्ही बोला आता मॅडम, काय सांगाल? प्रचार करताय तुतारीचा आता आपण, वाटतंय अमोल कोल्हे निवडून येतील? हो नक्कीच. काय येतील, का वाटतंय असं? आलेच पाहिजेत. हे अपोजिट पार्टीचे जे बोलतायत की अमोल कोल्हे हा एक नाटककार आहे, एक मेकअप आर्टिस्ट होय आहे, होय, त्यांनी मगाशी आरोप केले होते. तर हा आरोप पूर्णपणे खोटा आहे. जो माणूस छत्रपती संभाजी महाराज 147 देशांमध्ये पोहोचतो तो नाटककार कसा असू शकतो, तो मेकअप आर्टिस्ट कसा असू शकतो, एवढंच मला बोलायचंय. पण सर आज अभिनेता, आम्हाला अभिनेता नको असं म्हणतात, आम्हाला नेता पाहिजे. पण आज अभिनेता म्हणून त्यांनी जी समाजामध्ये छाप पाडलेली आहे, त्यांनी पूर्ण सगळी संस्कृती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे घराघरापर्यंत पोहोचवले. अनाजी पंत हा सगळ्या घराघरापर्यंत पोहोचवलेला आहे आणि आज बीजेपी मध्ये असे हजारो अनाजी पंत फिरत आहेत. ठीक आहे, चला तर आपण आता काही इतर देखील लोक आहेत त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेणार आहोत. तर काही महायुतीचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. सर, सगळ्यात पहिला आपला परिचय करून द्या. मी उमेश कैलास शेळके, मी शिरूर शहर भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करतो. बरं, काय वाटतं आता विरोधक आक्रमक झालेले आहेत, ते म्हणतात की जे काही तुम्ही अमोल कोल्हेंवरती आरोप लावताय ते बिनबुडाचे आहेत, जसं की अमोल कोल्हे खासदार 5 वर्षामध्ये फिरकले नाहीत आपल्या साईडला. तर त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा ते काय 10वा एखाद्याचं लग्न हे अटेंड करण्यासाठी नाही तर संसदेत प्रश्न मांडण्यासाठी आहे आणि त्यांनी शेतकऱ्यांविषयी प्रश्न मांडले तसं त्यांचं म्हणणं आहे. याला कसं उत्तर द्याल? शेतकऱ्यांसाठी जेवढं काम भारतीय जनता पार्टीने केलंय तेवढं मला वाटत नाही की आतापर्यंत 60 ते 70 वर्षाच्या काळात कुणी केलंय. आज थेट शेतकऱ्याच्या अकाउंटवर केंद्र सरकारतर्फे 6,000 रुपये जमा होतात, एकही रुपया कुठं कट न होता, आणि राज्य सरकार जे आहे महायुतीचं त्याच्यातर्फे सुद्धा 6,000 रुपये जमा होतात. दाखवून द्यावं त्यांनी की काँग्रेसच्या काळात एवढ्या वर्षात कधी शेतकऱ्यांना एवढी मदत झाली. आणि विद्यमान खासदारांना जर शेतकऱ्यांबद्दल एवढी तळमळ आहे ना शिरूर तालुक्यातल्या, तर त्यांनी एकदा तरी घोडगंगेवर बोलायचं ना की तल्ल्या शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, ज्यांनी स्वतःच्या जमिनी विकून सोनं नाणं विकून त्या कारखान्याचे शेअर्स घेतले. आणि घोडगंगेचा जो मुद्दा आहे, आता मी त्यांना सुद्धा मध्ये थांबवलं त्या बाबतीत की तो आपण विधानसभेचा मुद्दा आहे. आपण घोडगंगा हे काय विधान कोणत्या इलेक्शनशी लोकसभा किंवा विधानसभेशी रिलेटेड नाही, तो शेतकऱ्याशी रिलेटेडच मुद्दा आहे. खासदारांना जर कांद्याच्या रेटची किंवा निर्यातीची एवढी काळजी आहे तर त्या ऊस पण शेतकऱ्यांशी रिलेटेडच प्रश्न आहे ना. मग त्यांनी सांगायचं ना त्यांच्या विद्यमान आमदारांना, कारखाना का तुम्ही 400-450 कोटी त्याच्यावर कर्ज करून ठेवलं,
ठीक आहे, चला. तर आता विरोधकांचं असंही म्हणणं आहे की महागाई वाढतीये, सध्या बेरोजगारी वाढतीये. हे सगळे बिनबुडाचे आरोप आहे. मी तुम्हाला सांगतो, अभ्यास कमी आहे त्यांचा. 2004 साली काँग्रेसचं सरकार होतं, 35 रुपये पेट्रोल होतं. आणि 2014ला जेव्हा त्यांचं सरकार गेलं भाजपचं आलं तेव्हा 75-76 रुपये पेट्रोल होतं. दुपटीपेक्षा जास्त रेटनी पेट्रोल वाढलं. मग 2014ला भाजपचं सरकार आलं, मग 76 रुपयाचं ते डबल झालं की 140, 150, 104 वरच आहे ना. मग त्यांची ज्या काळात ज्या प्रमाणात महागाई वाढली त्या या काळात महागाईच वाढलेली नाहीये. आणि रोजंदारी 2004 साली किंवा 2014 साली जी होती त्याच्यापेक्षा जास्त महागाईपेक्षा जास्त रेटनी वाढली आहे ना. रोजंदारी वाढली आहे, तुमच्या जमिनीच्या किमती वाढल्यात, घराच्या किमती वाढल्यात. आजच्या काळात बँकेत पैसे ठेवले तर 7-8 वर्षात डबल होतात. त्या प्रमाणात तर महागाई वाढलेली नाही. हे सगळे बिनबुडाचे आरोप आहे. मोदींच्या काळात देश सुरक्षित आहे. पाकिस्तानमध्ये जाऊन बघा म्हणावं, शेजारचे जे आपले दुश्मनच्या कंट्री आहेत, चायना, पाकिस्तान, तिथं जाऊन बघा काय अवस्था आहे. अमेरिकेसारखा देश महासत्ता असताना तिथं ज्या प्रमाणात महागाई आहे त्या प्रमाणात आपल्याकडे नाहीये. त्या देशांवर आज कर्ज आहे. आपल्या देशात सगळ्या सुखसोयी सगळं काही आहे. आजच्या काळात बघा 2014 मध्ये कोणत्या माणसाला अँड्रॉइड म्हणजे विशेष गोष्ट वाटायची. आज प्रत्येकाकडे अँड्रॉइड आहे. त्या काळात 2 GB डाटा 200-400 रुपयाला भेटायचा, महिनाभर वापरायची लोक. आता डेली 2 GB डाटा भेटतोय त्या पैशात. याच्यापेक्षा जास्त काही स्वस्ताही पाहिजे तुम्हाला. आणि काकांनी एक मुद्दाही मांडला मग असे 370 कलमाविषयी. त्यांचं असं मत आहे की 370 पूर्ण कलम रद्द केलेले नाही, त्याच्यामधल्या काही तरतुदी रद्द केल्यात जेणेकरून उद्योगपती जे आहेत ते त्या ठिकाणी जमिनी घेऊ शकतील. काय वाटतंय? अहो, काँग्रेसचे राहुल गांधी वगैरे आतापर्यंत म्हणत होते की मोदी 370 काढूच शकत नाही. तिथं काँग्रेसमध्ये याच्यात काश्मीरमध्ये रक्ताचे पाठ वाहतील. आज मोदींनी एवढा मोठा निर्णय घेतला. हे बोलतात की भाजप या ठिकाणी संविधान बदलणार आहे किंवा घटना बदलणार आहे. मोदींनी तर 370 काढून हे सिद्ध केले देशामध्ये की सर्व देशात मी एकच संविधान लागू केलंय. ज्या काश्मीरमध्ये वेगळे रूल्स होते, वेगळ्या प्रकारचा झेंडा आपल्या देशाचा फडकावला जायचा, तिथं आज आपला तिरंगा फडकावला जातोय. याच्यापेक्षा अभिमानास्पद काय असू शकतं? आणि आपले विद्यमान खासदार म्हणतात माझ्या आयुष्यात काय बदल झाला त्या 370 हटवल्यामुळं. काश्मीरमध्ये जाऊन बघा, तिथली सामान्य जनतेला विचारा की त्यांच्या आयुष्यात काय बदल झालाय. आज तिथल्या 5-10 वर्षाच्या पोराच्या हातात दगड होतो आणि ते आपल्या आर्मी ते दगड फेकत होते. आज तिथले सगळंच काही चेंज झालंय. तिथं बॉम्ब तर काय आता फटाका सुद्धा फुटत नाही, अशा अवस्था आहे असतील. ठीक आहे, चला. तर मनसेचे कार्यकर्ते देखील आपल्या सोबत आहेत. काय वाटतंय, मनसेने महायुतीला पाठिंबा का दिला? आमचे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी जे मोदींचं काम आहे की मोदींच्या कामाला त्यांनी प्रतिसाद दिला. 370 कलम असेल आणि एवढ्या वर्षे रामांचं मंदिर झालं नाही अयोध्यात, ते मंदिर यांनी म्हणजे मोदींनी बांधलं. आणि ते राम मंदिर असं बघण्यासारखं आहे की ज्या आपल्या महाराष्ट्रातनं जे आपले लोक गेले होते, त्यांचं बलिदान झालं, ते आज ते त्यांच्या आत्म्याला खरं त्यांच्या शांती लागली असेल किंवा त्यांच्या आत्मचिर शांती तिथं हे झालं असेल त्या जेवढे कार्य होते त्यांना. आणि आमच्या साहेबांनी राजसाहेबांनी जो निर्णय घेतला आहे ते परिपूर्ण घेतलेला आहे आणि बिनशर्तीच पाठिंबा दिलेला आहे की आपल्या देशाला मोदी सारखे नेतृत्व लागणार आहे. आणि मोदी नसेल तर हा महाराष्ट्र कमीत कमी 50 वर्ष मागे जाईल. त्यामुळं आम्ही मनसेच्या सर्व पदाधिकारी असेल, आमच्या राजसाहेब असेल, यांनी मोदींना पाठिंबा देण्याचं ठरवलंय. आणि मोदींचं साहेबांनी जेव्हा चुकीचं असं तर तेव्हा चुक म्हणून त्यांनी विरोध पण केला. आणि ज्या ठिकाणी त्यांनी 370 असेल, अयोध्येचं मंदिर असेल, असे अनेक उद्योग असेल किंवा कामगारांना आमच्या मित्रांनी आत्ताच सांगितलं की शेतकऱ्याच्या थेट अकाउंटला पैसे जातात. याचं पण कौतुक जर कोणी केलं असेल तर सर्वात पहिलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आमचे राजसाहेब ठाकरे यांनी केलं. त्यामुळे आम्ही यांना महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. आणि आमच्या पहिलं त्यांनी सांगितलं विरोधकांनी की आढळराव दादांनी काय केलं, तर आढळराव दादांनी मी मागाशी पण सांगितलं की आढळराव दादांनी ग्रामीण भागातल्या वाडी वस्तीपासून तर शहरातील सगळ्यांना निधी दिलेला आहे. खासदाराचे मी एकच उदाहरण सांगतो की आमचे सन्माननीय मित्र गायकवाड म्हणून आहेत, ते पण डॉक्टर आहेत. ते एका SS उद्योगाच्या मोबाईल शॉपीच्या याला आले पण तिथं उद्घाटनाला आले नाही, ते निघून गेले. त्यांना चित्रपट करण्याच्या याच्यात ते बघणं होते. तर आमची विनंती आहे की आम्ही त्यांना हिरो म्हणून किंवा चित्रपटामध्ये त्यांचे पिक्चर पाहू, त्यांनी चित्रपट सृष्टीत काम करावं. आणि येणाऱ्या काळात आढळराव दादा 1 लाखाच्या फरकेने निवडून येईल. आम्ही महायुतीत तन मन धनाने काम करू अशी मी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर सर पण बोलतात आहे. सर, सगळ्यात पहिला आपला परिचय करून द्या. मी अविनाश वसंतराव जाधव, भारतीय जनता पार्टी सरचिटणीस शिरूर शहर. का असं वाटतं यंदा आढळरावांनाच निवडून द्यायला हवंय?
आता आपल्या शिरूर शहराचा जर आपण विचार केला तर 110 कोटीची कामं आढळराव दादांच्या माध्यमातून शिरूर शहराला आलेली आहेत. आपला शिरूर शहराचा मुख्य प्रश्न पाणीचा होता, चिंचणीतून पाईपलाईनचा, तो आढळरावांच्या माध्यमातून मार्गी लागलाय. शिरूर शहरामध्ये कचरा व्यवस्थापनासाठी शिरूर नगर परिषदेला अनेक प्रकारचा निधी त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आढळराव दादा हे विजयी होतील. सगळ्यात प्रथम म्हणजे आम्ही मोदींना पाहून आढळराव दादांना मतदान करणार आहे. मोदींच्या नेतृत्वामध्ये 2014 पासून देश एकदम सुरक्षित हातामध्ये आहे असं प्रत्येक नागरिकाचं, प्रत्येक भारतीयाचं हे झालेलं आहे. मी माझ्यापासून सुरुवात करेल की मी त्यांना का पाठिंबा देणार किंवा का नाही. मी ज्या एरियामध्ये राहतो शिरूर शहरामध्ये तिथं हागणदारी युक्त होता. माता भगिनी सगळ्या रस्त्यावर टॉयलेटला बसायच्या. 2014ला मोदीजी पंतप्रधान झाले, टॉयलेटची योजना आणली. आज घरातली इज्जत घरात राहिली, प्रत्येकाला टॉयलेट मिळाल्यामुळं. आणि याच्यापेक्षा महत्त्वाचं मला वाटत नाही की कोणत्या परिवारासाठी काय असू शकतं. किंवा आता मुस्लिम समाजासाठी ट्रिपल तलाकचा मुद्दा असतो. कोणत्या बापाला वाटतं आपल्या मुलीची 3 लग्न व्हावं, कोणत्या भावाला वाटतं आपल्या मुलीची 3 लग्न व्हावं. एवढे चांगले मुद्दे जे आहेत, घरातली इज्जत घरात राहिलेली, आपल्या बायका पोरांची इज्जत वाचलेली आहे, आपल्याला वॅक्सिन फ्री मिळालेलं आहे. त्याच्यानंतर आयुष्यमान योजनेअंतर्गत 5 लाखाचा हेल्थ इन्शुरन्स आहे. गोरगरिबांना पैसे नसतात इलाज करण्यासाठी. महिलांसाठी अर्ध तिकीट असेल, 75 वर्षाच्या पुढच्या लोकांसाठी फ्रीमध्ये प्रवास असेल. अशा विविध योजना आहेत की ज्या सांगायला वेळ कमी पडेल, पण त्या सगळ्यांचा लाभ हे विरोधकही घेत आहेत. पण त्यांना सांगायची लाज वाटते की आपण हे कसं सांगायचं की बाबा आपण या योजनेचा लाभ होतो, कारण मोदींचं नाव मोठं होतंय ना. ठीक आहे. तर आता विरोधक म्हणत होते मगाशी त्या ठिकाणी की मोदी जर परत निवडून आले तर देशाची परत फाळणी होईल. काय सांगाल यावर? आता विरोधकांकडे कोणताही मुद्दा शिल्लक नसल्या कारणानं ते हे करतायत. कारण येणारी लोकसभेची निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे. अनेक सिटींमध्ये मेट्रो असेल, त्याचप्रमाणे चिनाबचा ब्रिज असेल, त्याचप्रमाणे लाल किल्ल्यावरती तिरंगा फडकवण्याचं काम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय. हे आरोप करतात की यांनी संविधान बदलले, तर संविधानामध्ये 370 कलम हटवल्यामुळं कोणताही बदल घडला नाही. तर आपल्या पूर्ण देशाला एक संविधान लागू झालंय, जे की जम्मू काश्मीरमध्ये वेगळं होतं आणि बाकीच्या राज्यांमध्ये ते वेगळं होतं. परंतु 370 कलम रद्द झाल्या कारणानं देशाचं पूर्ण देशामध्ये एक संविधान लागू झाले. तर यांच्याकडे कोणता मुद्दा नसल्याने हे म्हणतात की फाळणी होईल. खरं काँग्रेसच्या काळामध्ये 72 वेळा संविधान बदलण्याचं काम त्यांनी केलं आणि ते आज मोदीजींवरती आरोप करतायत. तर मोदीजींमुळे संविधान सुरक्षित असेल आणि सर्वात देशातील जनता ही सुरक्षित आणि सुविचारी असेल. PFI सारख्या संघटना आहेत, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, की ज्यांची मागणी होती, ज्यांचं टार्गेट होतं की या देशाची अजून एक फाळणी झाली पाहिजे, आम्हाला विशिष्ट प्रदेश पाहिजे, त्या संघटनांवर बंदी घालण्याचं काम सुद्धा मोदी सरकारने केलेलं आहे. आणि हे विरोधक म्हणतात की देशाची पुन्हा पाहणी करणारे ते बिनबुडाचे आरोप आहेत पूर्ण, असं आम्हाला. देशाचे माननीय दिवंगत पंतप्रधान राजीवजी गांधी यांनी स्वतः सांगितलं होतं की आम्ही वरतून 1 रुपया पाठवतो आणि खाली 15 पैसे पोहोचतात. एकदम इमानदारीचं वक्तव्य होतं ते. तर हा प्रश्न मी प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्याला, विरोधी पक्षाला विचारतो की ते 15 पैसे जर पोहोचत होते खाली, तर 85% घोटाळा त्यांनी केलेला आहे. 70 वर्ष 85% देशाला लुटलं यांनी. यांचेच कार्यकर्ते, यांचेच पदाधिकारी ते 85% लुटत होते आणि त्यांच्यामुळं देशाची 2014च्या अगोदरची जी परिस्थिती होती ती त्यांच्यामुळे होती. आणि आज ती परिस्थिती सुधारतीये. तर त्यांना हे नकोय की मोदींसारखा एखादा नेता पुढे येतोय. चीन आणि यांना पाकिस्तानला जी फुकटमध्ये जागा दिली जात होती, त्यांच्याकडून त्यांच्या आतंकवादी संघटनांना जे फंडिंग होत होतं ते आता हळूहळू बंद होत चाललंय ना. याच्यामुळे यांचा जळफळाट होतोय सगळा. तर चांगल्या प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्या युवकांनी, तरुण वर्गाने या ठिकाणी दिलेल्या आहेत. अजून देखील काही ज्येष्ठ लोक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याही प्रतिक्रिया आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर, सगळ्यात पहिला आपला परिचय करून द्या. मी बाबूराव पाचंगे, शिरूर तालुका भाजपा संपर्क प्रमुख. याच्यामध्ये भाजपचे जे आता मोदीजी पंतप्रधान आहेत, देशाचे नाव एवढं मोठं केलंय त्यांनी. आपल्या भारत देशाचा डंका जगामध्ये त्यांच्यामुळं कुठेही गेलं का मोदी मोदी असं व्हायचं. आणि ज्या वेळेला मोदींच्या अगोदर जे गव्हर्नमेंट होतं त्यावेळेला आपल्या सरकारला प्रत्येक गोष्ट इतर राष्ट्राला विचारावं लागायची, अमेरिकेला विचारावं लागायची. अशा बलाढ्य राष्ट्रांना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय आपल्या भारताला घेता येत नव्हता, अशी परिस्थिती होती. परंतु आज आपण सर्जिकल स्ट्राईक असेल, 370 कलम असेल, राम मंदिर असेल, असे जटिल प्रश्न मोदीजींच्या काळात अगदी चुटकीसरसे सुटलेले आहेत.
आणि कोणत्याही मोठ्या देशाला या ठिकाणी विचारावं लागलं नाही. नुकतंच आमचे काही मित्र युक्रेन आणि रशिया यांचं युद्ध सुरू झालं आणि मेडिकलसाठी आज अनेक विद्यार्थी तिथं आपले अडकलेले होते. आपल्या भारतातल्या सुटका केली त्यांची. मोदीजींनी सुटका केली आणि विशेष बाब त्या देशातून आलेले आपले भारतीय विद्यार्थी असं सांगत होते का भारताचा झेंडा घेतल्यानंतर आमच्या सर्वांना दोन्ही देशाच्या सैनिकांनी युक्रेन असेल रशिया असेल दोन्ही सैनिकांनी सही सलामत आम्हाला आमच्या ठिकाणापर्यंत पोहोचवलं. सगळ्या सोयी सवलती दिल्या, जेवणाची व्यवस्था केली, राहायची व्यवस्था केली. असं मोदीजींची ताकद आहे परदेशात सुद्धा. सर सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा. तुषार बदाने, मी युवा मोर्चा अध्यक्ष शिरूर शहर. बरं, आता आढळरावांवरती गद्दारीचा आरोप केला जातोय, बरेचसे कार्यकर्ते म्हणतात आहे, तर काय सांगाल, त्यांना काय उत्तर द्या? माझं एक सरळ सरळ म्हणणं आहे, आपण आढळरावांना गद्दार म्हणतोय. अमोल कोल्हेंनी सगळ्यात पहिला पक्ष त्यांचा मनसे, त्यानंतर ते शिवसेनेत गेले, त्यानंतर ज्या मुद्द्यावर म्हणजे मागच्या वेळ ज्या मुद्द्यावर निवडून आले किंवा ज्यांनी निवडून आणलं अजितदादा पवार, आता मागे त्यांनी अजितदादा पवारांना पण फसवले. गद्दार तर त्यांनी अजितदादांबरोबर गद्दारी केली आणि मग या चौथ्या पक्षात आले. आढळराव पाटलांना गद्दार म्हणायची प्रश्नच येत नाही. आपण स्वतः काय केलेलं आहे, पहिले मनसेतनं शिवसेनेतनं राष्ट्रवादी वैयक्तिक खासदार अजितदादांमुळे ते आणि अजितदादांना फसवून ते शरद पवार साहेबांबरोबर गेले. कधी जेव्हा तिकीट भेटणार नाही त्या अपेक्षेने ते तिकडे गेले होते. एवढंच माझं म्हणणं आहे. गद्दारी जॉब कोण गद्दारी हे स्वतः त्यांनी त्यांच्या मनाने बघावं. गद्दार कोण? तर मग येणाऱ्या 5 वर्षांच्या काळामध्ये पुढच्या काय वाटतं की देशाला जे आपण मोदी सरकार त्याला सपोर्ट करतोय आपण, किती चेंजेस होऊ शकतील, काय वाटतं? खूप काय होऊ शकतात. 2014 नंतर सगळ्यांना माहिती देशाची प्रगती झालेली, हे विरोधकांना पण माहिती, पण विरोधक ही गोष्ट मान्य करत नाही. हा सगळ्यात मोठा म्हणजे नाही का, सगळ्यात मोठा त्यांचा किविलवाना वाटतो. कारण सगळ्यांना माहिती जे जे आज बोलत होते किंवा गद्दार म्हणत होते किंवा काय म्हणत होते, यांनी सगळ्यांनी सगळ्या योजनांचा उपभोग घेतात, हे पण फक्त ते मान्य करायला तयार नाहीत. ही सगळ्यात मोठी शोकांकित आहे विरोधकांची. आणि ग्रामीण भागामध्ये असं दिसतंय कांद्याला बाजार नाही किंवा काय, त्या संदर्भात काय सांगाल? म्हणजे शेतकऱ्यांची हालत कितपत योग्य आहे, तुम्हाला काय वाटतं? शेतकऱ्यांची हालत आता ज्या प्रश्नांमध्ये जे हे होतं, शेतकऱ्यांची हालत ज्या त्या पद्धतीने मोदी सरकारने जेवढं शेतकऱ्यांसाठी केलेले ना, मला नाही वाटत याच्या आधी कोणी केलेलं असं. म्हणजे एवढंच माझं म्हणणं आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत मोदी सरकारने खूप काही केलेले, खूप काही योजना आहेत शेतकऱ्यांसाठी. पण शेतकऱ्यांना आज पैसे भेटते ते डायरेक्ट टू डायरेक्ट, म्हणजे त्यांच्या अकाउंट पैसे होते ते. आता मागच एक आमचे मित्र म्हणाले की मुद्दा, स्वतः राजीव गांधी म्हणले होते की मी वरून जर 1 रुपया पाठवला तर खाली 15 पैसे भेटतात. भ्रष्टाचार कुणाच्या वेळेस होता. आज जे भेटतंय शेतकऱ्यांना, मी जे काय सरकार देते ना ते पूर्णपणे शेतकऱ्याच्या हातात जाते, डायरेक्ट अकाउंटमध्ये ट्रान्सफर, मध्यस्थी कोणा भेटत नाही. ठीक आहे, चला. तर सरांनी सुद्धा खूप छान प्रतिक्रिया दिलेली आहे आणि निश्चितपणे आपण शिरूर शहरामधील अजून काही प्रतिक्रिया उद्या घेणार आहोत. मित्रांनो, वेळाअभावी सर्व प्रतिक्रिया रेकॉर्ड करणं आपल्याला शक्य होत नाहीये, तर सामान्य जनांच्या इतर देखील काही प्रतिक्रिया आपण पुढच्या भागामध्ये पाहणारच आहोत. तोपर्यंत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपल्या प्रतिक्रिया, आपल्या शिरूरकरांच्या प्रतिक्रिया तुम्हाला कशा वाटतात. चला तर भेटूया आता पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.